और रहेंगे आगे भी, कभी भी मैच छोड़ते नहीं है। झंझू प्लेअर म्हणून त्याला सिद्दीकजी भावे नेहमीच सांगत असतात. आणि महत्त्वाचं आहे, जो काळाची गरज ओळखून खेळ बदलतो तो आहे हरीश खेडे. आपण कित्येक वेळा त्याचा खेळ तसा पाहिलाय आणि तो खेळपट्टीवर तग धरून राहतो. महत्त्वाचं आहे, प्रत्येक टीममध्ये 11 खेळाडू असतात, तर प्रत्येक खेळाडूचं तेच काम आहे की तुमची जबाबदारी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निभावली पाहिजे. हमारे बीच एनके स्पोर्ट्स खांडवल के सागर पाटिल मौजूद है और वो यहाँ पर तशरीफ़ लाते हुए आपका हार्दिक स्वागत है। उनके शुभ हाथों से आज के पहले मैच का टॉस किया जाएगा। टॉस कॉइन जो कि काफ़ी फेमस हो गया है, एक बार मैं दिखाना चाहूँगा। एक तरफ है भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमेटी अर्थात BC4 जो कि बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट ऑर्गेनाइज करता है, और दूसरी तरफ है टूर्नामेंट भिवंडी प्रीमियर लीग 2022 यानी कि BPL सीजन 2। BPL या फिर BC4 ये कॉल आपको देना है। महेंद्र मागे कॉल देंगे। BPL ये कहना है महेंद्र का, और BPL ही आया है। थैंक यू सो मच सागर जी, आपसे रिक्वेस्ट है कि मंच पर जाकर विराजमान हो जाए। आतापर्यंत चांगली सुरुवात राहिलेली आहे एनके स्पोर्ट्स खांडवल टीमची. तर आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही कशी कराल, बॉलिंग करून बॅटिंग करून? बॉलिंगच करू आम्ही. टीममध्ये काही चेंजेस टीममध्ये काही चेंजेस असतील की वेगवेगळ्या चेहऱ्यांना तुम्ही संधी द्याल की तीच टीम जी गेल्या 2 दिवसापासून तुम्ही घेऊन खेळतात त्याच टीमने खेळाल? नाही, आज थोडं चेंजेस करू, कारण का काल आम्हाला स्टार्ट भेटला नाही आणि थोडी बॉलिंग पण शेवटला खराब झाली. आता आम्ही एक बॉलर आणि 2 बॅट्समन घेऊन प्रयत्न करू. आउटफील्ड खूप महत्त्वाचे असते जेव्हा तुम्ही कुठे खेळण्यासाठी जाता, तर या आउटफील्डबद्दल तुम्हाला काय वाटतं? आउटफील्ड फास्ट आहे, स्लो आहे, अनुरूप आहे क्षेत्ररक्षणासाठी? ग्राउंड तर लाजवाब आहे, फक्त थोडा विकेट थोडा 19-20 आहे, पण ग्राउंड तर लाजवाब आहे. ग्राउंडच्या बाबतीत तोड नाही, कारण ग्राउंड एनी टाईम आम्ही जेव्हा खेळतो छोट्या छोट्या ग्राउंडमध्ये, पण जिथे खेळायची फिलिंग वेगळीच असते या स्टेडियमवर, तो बिदलावर, आणि आम्ही इथे खेळायची खूप वाट बघत असतो या टुर्नामेंट खेळायची. या स्पर्धेमध्ये एक उच्चांक झालेला आहे की 100हून जास्त धावा बनल्यात सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये, आणि त्या धावा चेस देखील झालेल्या आहेत. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला? आम्ही 70 ते 75 धावाचा प्रयत्न करू थांबवायचा. तसं तुम्ही एक बेस्ट फिनिशर ऑफ भिवंडी आहात, तर तुम्हाला असं वाटतं का तुमच्या संघामध्ये देखील प्रत्येक खेळाडूने ती जबाबदारी स्वीकारायला हवी? जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर नसाल तर तुमच्या जागेवर देखील जबाबदारी घेणारा फलंदाज तुमच्या संघामध्ये असला पाहिजे. हो नक्कीच, कारण का गेल्या मॅचला मला म्हणजे स्टार्टच नाही भेटला, तर स्टार्ट भेटला असता तर 100% आता ही आम्हाला म्हणजे एवढा मॅच म्हणजे लांबवला नसता, कारण का आम्हाला मागच्या मॅचला स्टार्टच नाही भेटला म्हणून आम्ही त्यामध्ये हारलो. आणि जर स्टार्ट भेटला असता तर आम्ही डेफिनेटली 100% जिंकलो असतो. विल इट बी द बेस्ट मॅच ऑफ टुडेज शेड्यूल? हो नक्कीच, कारण का ही मॅच जिंकली तर आम्ही क्वालिफाय व्हायची शक्यता आम्हाला जास्त आहे, कारण का ही मॅचवर आम्ही जास्त फोकस असेल आमचा. ओके, ओव्हर टू यू अजय सर. हरीश, टॉस गमावलेला आहे, टॉस किती महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीनं, आणि जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस खूप 3 दिवसापासून महत्त्वाचा होता. 3 दिवस हरतोय, आणि आज टॉस जिंकला असता तर फिल्डिंग घेतली असते मी. मात्र मनाविरुद्ध घडलेलं आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे, टीमची जी कामगिरी राहिलेली आहे, म्हणजे काय वाटते कुठे चुका झालेल्या आहेत, आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक जो परफॉर्मन्स राहिलेला आहे त्याने देखील तुम्ही पूर्ण संतुष्ट आहात का? माझ्या परफॉर्मन्समध्ये मी संतुष्ट नाही आहे, आणि थोडासा एफर्ट द्यायला लागेल टीमला, आणि टीमवर्क नाही आहे थोडासा, आणि चांगला परफॉर्मन्स करावा या मॅचमध्ये. थोडा क्वालिफाय होण्याची शक्यता आहे, बॉलआउटमध्ये जाण्याची शक्यता आहे. येस, बॉल आऊटमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यासाठी दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत, तेव्हा कुठेतरी संधी मिळणार आहे. तर साधारणतः काय स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये? 70-75. 70-75. थँक्यू सो मच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर मित्रांनो, नाणेफेकीमधून समाचार असा आहे की टॉस जिंकला एनके स्पोर्ट्स खांडवल टीमच्या कॅप्टन महेंद्र मागे यांनी. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केले रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला. चला, दोन्ही टीम्सने आपापल्या डगआउटमध्ये जायचं आहे आणि लगेचच आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत कुणालजी दाते, अजयजी घरत, मजरजी खान, आणि मी स्वतः मनीष पटेल तुम्हाला थोड्याच वेळ जॉईन करते. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू, बाय बाय. हेलो.
हेलो चेक। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत भिवंडी प्रीमियर लीग सीज़न 2 में। स्वागत हमारे साथी कमेंटेटर दिग्गज कमेंटेटर सिद्दीक भाबे का, साथ में कुणाल दाते का भी हम हार्दिक स्वागत करते हैं। बहुत अच्छा मौसम मनीष यहाँ पर भिवंडी के ऐतिहासिक परशुराम टावर स्टेडियम में जिस तरह का मौसम चाहिए क्रिकेट खेल को वैसा ही मौसम है, आदर्श परिस्थितियाँ है और एक आदर्श मैच की उम्मीद की जा रही है सभी दर्शकों द्वारा। ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ काफ़ी अच्छी संख्या में सुबह से ही जुड़े हुए हैं, सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत। इस टूर्नामेंट के प्रस्तुत करता है BC4 और अल्ताफ बाली साहब। इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है पायनियर स्पोर्ट्स और BC4 ने। पारदर्शक आहे, नेहमीच भिवंडीचं क्रिकेट हे पारदर्शक क्रिकेट म्हणून ओळखलं जाते आणि प्रगल्भ असं क्रिकेट म्हणून ओळखलं जाते आणि त्यातल्या त्यात पूर्ण भिवंडीतल्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी भिवंडी प्रीमियर लीगचं नियोजन केलं गेलं आणि त्याला खूप चांगली साथ मिळाली सर्व खेळाडूंची। ऑर्गनायझर BC4 तसेच पायनियर स्पोर्ट्स तसेच अल्ताफ अली सर यांना, आणि त्यानंतर गेल्या वर्षी 12 जे संघ मालक होते 18 झाले आणि प्रत्येक संघाला समान न्याय मिळतो या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। जी हाँ, BPL की ये पहचान है, अल्ताफ बाली साहब के टूर्नामेंट्स की ये पहचान है, पायनियर स्पोर्ट्स के टूर्नामेंट की ये पहचान है और BC4 के टूर्नामेंट्स की ये पहचान है कि यहाँ पर पूरी तरह से फेयर क्रिकेट खेला जाता है। थोड़ी देर पहले हम चर्चा कर रहे थे आइकॉन प्लेयर
शाहिद शेख की कि उनका बल्ला चला नहीं है, लेकिन दूसरी तरफ हम देखें एनके स्पोर्ट्स खानवल टीम के आइकॉन प्लेयर तो वो है अजीत मोहिते, और कहीं ना कहीं उन्होंने भी अभी तक अपना बेस्ट दिया नहीं है मेरे ख्याल से बल्ले से, तो उनके ऊपर भी थोड़ा बहुत दबाव रहेगा. क्या लगता है आपको? एक्झॅक्टली, म्हणजे मी पाहिलं आहे सर्व जे 18 संघ आहेत त्यातल्या त्यात खूप कमी असे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहेत ज्यांनी खरंच साजेशा असा खेळ केलेला आहे. पण मात्र कुठेतरी एक व्हिजी क्रिकेट खेळल्यानंतर एका भिवंडी परिसरामध्ये येऊन रोज क्रिकेट खेळलं आणि वेगळ्या संघासोबत तर कुठे बॉन्डिंग थोडीशी मिस होते ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंची. ती बॉन्डिंग आज मात्र जोडावी लागेल आणि आज त्यांना चांगला खेळ करावा लागेल. चला आपण विनंती करतो एनके स्पोर्ट्स खांडवाळ टीमने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचे, कारण 2 फलंदाज जिंकण्याच्या ईर्षेने काल रात्री कदाचित झोप लागली नसेल रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या सर्व खेळाडूंना, कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना अजूनपर्यंत एकही विजय न नोंदवणं हे देखील कुठेतरी एक स्वप्नभंग पावण्यासारखं आहे. आणि त्यामुळे त्याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आता हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळालेत. पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला पाहायला मिळतात रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये, आणि ती पॉझिटिव्ह वाइब कंटिन्युअसली तुम्हाला ठेवावी लागेल. ती सकारात्मक ऊर्जा धारण करून खेळ करावा लागणार आहे. हालांकि ये ज़्यादा मुश्किल नहीं होना चाहिए इन दोनों भी बैटर्स के लिए और रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम के लिए. नॉकआउट मैचेस खेलने की ये टीमें आदी है, ये खिलाड़ी आदि है और ये मैच भी नॉकआउट मैच की तरह ही लेना होगा रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स को. एक्झॅक्टली, खूप चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी छेडलेला आहात की भले ही लीग सिस्टम आहे, यामध्ये तुम्हाला जरी एकदा पराभूत झालात तरी तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते. पण आता अशी वेळ आलेली आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सवर की दोन्ही मॅचेस यांना जिंकाव्या लागतील. ठीक आहे, मोठ्या फरकाने छोट्या फरकाने नाही जिंकली तरी चालेल, कारण कुठल्याच पद्धतीचे पॉईंट्स NRR नेट रन रेट नाही आहे. तुम्हाला जर 2 विजय नोंदवले आणि सिच्युएशन जर तुमच्या पक्षात गेली तर तुम्ही बॉल आउटमध्ये सुद्धा तुमचं नशीब आजमावू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी जडतरच्या गोष्टी या संध्याकाळी सत्रामध्ये चित्र तर स्पष्ट होणारच आहे. पण सकाळपासूनच चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पण मात्र या 2 दिवसामध्ये एनके स्पोर्ट्स संघाने देखील चांगली खेळी केलेली आहे, चांगला संघ बांधणी महेंद्र मागे यांनी केलेली आहे. तर ते देखील सहजासहजी हवी होऊ देणार नाही रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमला. जी हाँ, खास तौर पर महेंद्र मागी जिस भी टीम के लिए खेलते हैं लीग टूर्नामेंट्स में, वो टीम मैंने ज़्यादातर देखा है कि सेमीफाइनल फाइनल तक पहुंचती है. चाहे फिर वो TDPL लो आप उठाकर देखो या फिर भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग टूर्नामेंट्स में महेंद्र मागे का प्रदर्शन हमेशा अच्छा रहा है. आणि हे हंगाम देखील त्याच्यासाठी खूप चांगलं राहिलेलं आहे. चांगल्या मॅचेस त्याने फिनिश करून दिलेले आहेत, ज्या जवळपास अशक्य अशा विजय त्याने नोंदवलेले आहेत आपल्या संघमालकासाठी. ही देखील जमेची बाजू होते एनके स्पोर्ट्स टीमसाठी. चला फिल्डिंग सेट करायची आहे एनके स्पोर्ट्स, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. आजच्या दिवसामध्ये 5 मॅचेस तर कंप्लीट करायचेच आहेत आणि आज ग्रुप सीचा शेवटचा दिवस आहे, 9वा दिवस या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2चा. जबरदस्त असं हे मैदान परशुराम टावरे स्टेडियम, चांगल्या पद्धतीने नियोजन, पायनियर स्पोर्ट्स भिवंडी, अल्ताफ बाली सर आणि BC4 सर्वांच्या विद्यमानाने ही एक बहुमूल्य अशी स्पर्धा क्रिकेटपटूंना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या भिवंडी प्रीमियर लीगचं नियोजन केलं गेलं आणि चांगली साथ प्रत्येक खेळाडून दिले. कुठल्याच वादाला त्यांनी मात्र जास्त अपील दिलं नाही आहे. सर्व निर्णय पंचांचे ते मान्य केलेत. तर हे शिस्त असणं गरजेचं आहे आणि भिवंडीत क्रिकेट शिस्तीसाठी ओळखलं जाते आणि 9 दिवसापासून एकही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही आहे. त्याबद्दल सर्व पंच कमिटीचं देखील तितकंच कौतुक आणि सर्व खेळाडूंचं, कारण त्यांनी प्रत्येक निर्णयाला मान आणि सन्मान दिला आहे. आता आपण पाहू शकतोय बॉईज इन रेड आणि बॉईज इन ब्ल्यू हे 2 संघ तुम्हाला आता खेळ करताना पाहायला मिळतील. स्टार्टिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजेच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सकडून संदेश ओपन करेल हा डाव ॲज अ बॅटर आणि त्याला साथ देण्यासाठी नॉनस्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकताय शाहिद शेख. तर आपण दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. शो युअर बेस्ट गेम.
कारण आता महत्त्वाची घडी आलेली आहे तुमच्या दोघांसाठी, कारण दोघांना विजय नोंदवून गुणतालिकेमध्ये वरच्या क्रमांकावर जायचं आहे आणि त्यासाठी मात्र दोन्ही संघ प्रयत्नशील राहणारच आहेत. कुठल्या संघाच्या प्रयत्नांना यश येईल, कुठल्या संघाच्या मेहनतीला यश येईल, कुठल्या संघाला नशिबाची साथ मिळेल, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच पहिल्या डावासाठी पहिल्या 3 षटकांसाठी आमंत्रित करूया मायक्रोफोनवर माझ्यासोबत अजय गरज सरांना. थैंक यू सो मच मनीष पाटिल. बहुत अच्छी धूप मैदान में खिली हुई है. पहला ओवर लेकर सुरेश पारदी तैयार होते हुए. लेफ्ट आर्म बॉलर, अनुभव की कोई कमी नहीं है उनके सामने. बायत के बल्लेबाज संदेश केनी. पहली गेंद स्विंग किया ऑन साइड में, बहुत ही शानदार तरीके से खेला हुआ स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग के ऊपर से शानदार छक्का. मी म्हणालो होतो या खेळाडूंना रात्री झोप लागली नसेल कदाचित, कारण जिंकण्याच्याच उद्देशाने मात्र आज खेळायचा आणि तोच खेळ या ठिकाणी संदेश केणीचा पाहायला मिळाला. त्याचा सिग्नेचर स्ट्रोक तुम्ही पाहिला, ऑन साईडला खूप जास्त स्ट्रॉंग आहे संदेश केणी. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. पिकअप शॉट पहली गेंद पर, क्या ज़बरदस्त कॉन्फिडेंस वहाँ पर झलका है उनके स्ट्रोक में, और अपने इरादे पूरी तरह से स्पष्ट करते हुए कि किस तरह से खेलने वाले हैं इस मैच में संदेश केने. पहले मैच में भी कुछ बड़े हिट्स लगाए थे उन्होंने, हालांकि कोई लंबी पारी तो नहीं खेल पाए हैं इस बीपीएल में, लेकिन आज कहीं ना कहीं वो सोच रहे हैं कि मौका है उनके पास. एक डीप स्क्वेरिश मिड विकेट रखा गया है, एक वाइडिश लॉन्ग ऑन है. इस बार और पिच गेंद कारपेट के सहारे ड्राइव किया है लॉन्ग ऑन की जानिब. खिलाड़ी मौजूद है वहाँ पर आफ्ताब के रूप में, केवल 1 रन लेने का अवसर. बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं, जो कि अच्छे संकेत और एक अच्छा संदेश ने भेजा है उनके ड्रेसिंग रूम में कि इस विकेट में काफ़ी सारे रन्स हैं. कॉन्फिडन्स दिसतोय संदेश केणीचा, कारण खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केलं या बॉलला, बटच्या मध्यावर बॉलला घेऊन. आणि गोलंदाज सुरेश पारदी हा देखील थोडासा पुढे हा बॉल ठेवला होता, कारण या अगोदरच्या बॉलला स्विंग केलं होतं, त्यानंतर थोडासा बॉलचा टप्पा बदलला, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा चांगल्या आत्मविश्वासाच्या जोरावर या बॉलला ड्राईव्ह केलं जातं. एका धावेची वाढ. वैसे सुरेश पारदी का यदि हम जिक्र करें तो उनके लिए भी ये टूर्नामेंट थोड़ा ऊपर नीचे रहा है. ओह, बहुत अच्छी गेंद थी ये, ड्राइव लगाना चाहते थे, सामने की तरफ खेलने का प्रयास था, वहाँ पर शाहिद शेख का टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी, बाल बच गए. खूप चांगला पेस जनरेट केला या बॉलला आणि खूप चांगल्या पद्धतीने लेंथ बॉल होता हा. आणि लेंथ बॉलला वेग दिल्यानंतर मात्र शाहिद शेखला देखील या फटक्याला, या बॉलला न्याय देता आला नाही आहे. बॉल जातोय डॉट. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय या ठिकाणी सुरेश पारदी. शाहिद के लिए एक डीप एक्स्ट्रा कवर है और एक डीप मिड विकेट. इस बार बहुत ही करारा ड्राइव मिड ऑफ पर, अच्छी कोशिश, हालांकि गेंद पूरी तरह से रुकी नहीं है और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी शाहिद शेखचं. आणि पुन्हा असं वाटते की जो शाहिद शेख 2 दिवसापासून मैदानाच्या आतमध्ये जाणवत नव्हता, त्याची जाणीव या चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिस तरह से थॉमस डायस ने पारी खेली थी नॉकआउट मैच में, क्या उसी तरह की पारी शाहिद शेख खेल सकते हैं. ये कहीं ना कहीं बाउंड्री होनी नहीं चाहिए थी, लेकिन थोड़ी मिसफील हुई वहाँ पर, सफाई से रोक नहीं पाए आफ्ताब और चौका मिला है शाहिद को. इस बार दूर से ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले का बाहरी सिरा, शॉर्ट थर्ड मैन पर इससे पहले कि फील्ड किया जाता है. 1 रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स का 12 रन बिना किसी नुकसान के. एनके स्पोर्ट्स खांडवल और रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के बीच में ये 9वें दिन का पहला मुकाबला ग्रुप सी का मैच है, और आज ग्रुप मैचेस का अंतिम दिन है बीपीएल सीजन 2 में. स्ट्राईक रोटेशन ही पॉलिसी देखील तितकीच महत्त्वाची आहे. दोन्ही फलंदाज मात्र स्ट्राईक रोटेट करत आहेत आणि योग्य त्यावेळी वाट पाहत आहेत खराब चेंडूची, आणि त्यानंतर मात्र जेव्हा चांगला चेंडू येतोय तेव्हा स्ट्राईक रोटेशन देखील करत आहेत. तर हे महत्त्वाचं आहे. कुठेतरी सुरेश पारदीचं मन विचलित करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा दिसतोय. थोड़े से महंगे साबित हुए अभी तक. और ये स्लॉट में है, लॉफ्टेड स्ट्रोक, सीधे मैदान के बाहर. 6 रन. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली आहे, कारण आल्याला पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आहे. सुरुवात आणि शेवट दमदार झाला या पहिल्या षटकाचा. कमज़ोर गेंद थी ये सुरेश पारदी की, और पिच गेंद थी. 1 ओवर के बाद स्कोर 18 रन बिना किसी नुकसान के. अब इससे अच्छी शुरुआत और क्या दे सकते हैं सलामी बल्लेबाज. दबाव है दोनों बल्लेबाजों पर, ये सभी जानते हैं, क्योंकि ज़्यादा अच्छा प्रदर्शन किया नहीं है पहले 3 मैचेस में. टीम ने भी अच्छा प्रदर्शन नहीं किया है, लेकिन कहीं ना कहीं वो सारी बातें भूलकर एक नए सिरे से आज शुरुआत की है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स ने.
आणि सुरेश पारधींच्या ज्या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर तिसरा बॉल जो होता तो एक चांगल्या दर्जाचा होता, लेन बॉल होता. आणि बाकी जर बॉलचा विचार केला तर जवळपास ओव्हरपिच बॉल दिले होते आणि संदेश खेळेला संधी मिळत होती आणि तो खूप चांगल्या पद्धतीने संधीचा वापर करताना ओव्हरपिच बॉलला सीमारेषेच्या बाहेर करत होता. आणि त्याचमुळे कुठेतरी मला तर असं वाटते की बॅटरपेक्षा गोलंदाजी बॉलरची गोलंदाजी थोडी चांगली होणं गरजेचं होतं पहिल्या षटकामध्ये. आपकी बात से मैं सहमत हूँ क्योंकि गुड लेन पर कोई गेंद देखने को नहीं मिली, ज़्यादातर आगे रखने का प्रयास किया, ओवर पिच गेंदें ज़्यादा की वहाँ पर सुरेश पारधी ने, उसका फ़ायदा उठाया गया है. और ख़ास तौर पर ज़्यादा आत्मविश्वास से भरे हुए नज़र आ रहे संदेश के ने. शाहिद का फुटवर्क फिर भी मैं कहूँगा कि थोड़ा टेंटेटिव रहा है. नेवर लेकर कुमार अक्रॉस द लाइन खेल दिया है, डिप स्क्वायर लेग की तरफ फील्डर मौजूद है. बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे, बल्ले की थोड़ी अंदर लगी थी, लेकिन एक रन मिला है वहाँ पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बिना किसी नुकसान के. एनके स्पोर्ट्स खांडवल टीम ने भले ही 2 मैचेस जीते हैं इससे पहले, लेकिन उसके बावजूद भी उनके लिए भी ये मैच काफ़ी महत्वपूर्ण है. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी या दोन फलंदाजांची पहिल्या विकेटसाठी. आणि महत्त्वाचं होतं ह्या दोन फलंदाजांचा खेळपट्टीवर तग धरून राहणं आणि तीच पॉझिटिव्हिटी घेऊन आता पुढे जावं लागेल, ते म्हणजेच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाला. मनीष, एनके स्पोर्ट्स के लिए कुमार का प्रदर्शन बहुत अच्छा रहा है. इस मैच से पहले 6 विकेटें उनके खाते में है. स्लिप में एक खिलाड़ी तैनात किया गया है. ऑन साइड में उछाल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन. हे नाही रुकणे वाले. आजच्या दिवसामध्ये संदेश खेळणेला अडवणं खूप कठीण होऊन बसणार आहे, कारण पुन्हा एकदा तीच चूक गोलंदाजांनी केली होती. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल दिला, या बॉलला ऑन साईडला स्विंग केला, सिग्नेचर स्ट्रोक संदेश खेळण्याला खेळण्यासाठी संधी दिली आणि त्या संधीचा खूप चांगला वापर, 6 धावा. टप्पा पड़ने के बाद गेंद बाहर की तरफ कट रही थी, थोड़ी सी गेंद पीछे रखी हुई थी और उसका फ़ायदा उठाया है. बैट का स्विंग देखने लायक है और पहली ही गेंद से कमाल के स्ट्रोक्स खेल रहे हैं संदेश के ने. देखते ही देखते 19 पर पहुंच चुके हैं, मात्र 4 गेंदों का सामना किया है, 3 छक्के लगा चुके हैं. टीम का स्कोर 25 रन बिना किसी नुकसान के. सकाळी चर्चा आपण करत होतो की संदेश खेळणे थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललेला आहे या BPL सीझन 2 मध्ये, पण मात्र सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय संदेश खेळणे. आज वो बैटिंग दिखा रहे हैं जो अक्सर गोरसई बी के लिए वो करते हैं, बिना किसी दबाव के बैटिंग करते हुए. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव ज़रूर हुआ है. इस बार लेफ्ट स्वीप का इस्तेमाल, फील्डर से दूर खेला है, पहले बाउंस पर गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन. काय कलात्मकता आहे बघा ना, खूप चांगल्या पद्धतीने लेग स्वीप केलं या बॉलला. पाहिलं होतं की लॉंग लेग आणि फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. शफल थोडेसे झाले होते, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्वीप केलंय आणि या बॉलला पाठवून दिलं लॉंग लेग आणि फाईन लेग रिजनमध्ये. आणि चौफेर फटकेबाजी आपण या अगोदर पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळत होते, पण ते सांगतायत की आम्ही जसं स्क्वेअर होतं विकेट खेळू शकतो, तितकंच चांगलं बिहाइंड द विकेट देखील खेळू शकतो. और देखिए गेंदबाजी में काफ़ी गलतियां हो रही है. ये भी कमज़ोर गेंद थी, फुल टॉस थी, लेग स्टंप की तरफ आती हुई, मात्र केवल दिशा दिखाने का काम किया है. जिस तरह से वो स्ट्रोक खेला गया था, ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया. अब एंगल चेंज करते हुए कुमार दाहिने हाथ से राउंड द विकेट. और इस बार अच्छी गेंद थी, ये थोड़ी आगे रखी हुई, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कट हुई. कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं, उंगलियां फेरी थी, ये देखिए ऑफ ब्रेक गेंद थी. खूप चांगला टप्पा आहे आणि खूप वेळानंतर हे व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि हे व्हेरिएशन खूप अगोदर करायला पाहिजे होतं. उजव्या स्टेजच्या बाहेर बॉल ठेवला आणि बाहेरच्या दिशेने बॉलला टर्न केलं आणि कुठेतरी मन बदललंय फलंदाजाचं. और ये भी कमज़ोर थी हालांकि, लेकिन इस बार पूरा फ़ायदा तो नहीं उठा पाए हैं. फील्डर से थोड़ा दूर खेला है, डीप मिड विकेट की तरफ, 2 रन पूरे. स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन बिना किसी नुकसान के. संदेश शायद सोच रहे होंगे कि इस गेंद पर वो चौका या फिर छक्का जड़ सकते थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे, लेकिन फिर भी 2 रन तो मिले. विकेट की तलाश में इस समय एनके स्पोर्ट्स खांडवल. एक्झॅक्टली, विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण धावगती खूप वेगाने पुढे जाते. इस बार गेंद से काफ़ी दूर चले गए थे, लेकिन गेंदबाज ने भी काफ़ी गेंद दूर रखी थी. वाइड का इशारा, अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ स्कोर अब 32 रन बिना किसी नुकसान के. ये फ्लाइंग स्टार्ट है संदेश केनी द्वारा रेस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स के लिए. गोलंदाजांनी ओळखलंय की जास्तीत जास्त फटकेबाजी ऑन साईडला करतोय संदेश खेळणे, त्यामुळे मात्र आता चांगल्या पद्धतीची टप्प्याची हाताळणी गोलंदाज करतोय. आगे निकले थे इस बार, शायद पहले बाउंस पर गेंद विकेट कीपर के पास चली गई है. जी हाँ, बल्ले का बॉटम एज लगा था और पहले बाउंस पर विकेट कीपर महेंद्र के पास गेंद पहुंची. डॉट गेंद और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त. पावर प्ले के पश्चात स्कोर हुआ है 32 रन बिना किसी नुकसान के. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए 32 विदाउट लॉस.
जर आपण संदेश किणेचा बॅटिंग वॅगन व्हील पाहिला तर त्याने ऑफसाईडला एकही धाव गोळा केलेली नाही. सर्व जे शॉट्स त्याचे आपण ऑनसाईडला पाहिलेले आहेत आणि ऑनसाईडला खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि तो खेळतोय वैयक्तिक 25 धावांवर. त्याच्यासाठी त्याने फक्त 8 बॉल्स घेतले. शाहिद शेख खूप चांगली साथ देतोय. आपण एमाना पाहतो शाहिद शेख यांची बॅट गरम असते, पण आताच्या घडीला पाहिलं तर तो थांबतोय, कारण त्याला ठाऊक आहे की माझा सहखेळाडू चांगला खेळ करतो माझ्या संघासाठी, माझं थांबणं पिचवर गरजेचं आहे. 4 गेंदों का सामना किया है शाहिद शेख ने 6 पर बैटिंग करते हुए. संदेश 25 पर बैटिंग कर रहे हैं, मात्र 8 गेंदों का सामना किया है. 300 से भी ऊपर का स्ट्राइक रेट है संदेश का. 3 छक्के जड़ चुके हैं. बहुत आकर्षक शुरुआत की है खासतौर पर संदेश केने ने, और एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर नज़र आ रही है आज के इस पहले मुकाबले में रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम. नया ओवर लेकर सुरेश पारदी तैयार होते हुए एक बार फिर से कप्तान ने उनके ऊपर भरोसा जताया है, और ज़्यादातर कप्तान उनके ऊपर भरोसा जताते हैं जिस भी टीम के लिए खेलते हैं, क्योंकि अनुभव काफ़ी है और कई बार हमने देखा है कि पहले ओवर में महंगे साबित होने के बाद वो वापसी भी करते हैं. तो देखना है इस मैच में वापसी कर पाते हैं या नहीं. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. अगला मैच देखना मत भूलिएगा, मायरा स्पोर्ट्स बनाम जागृत मराठा रानाळ. इस बार फुल लेंथ गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, उसको ऑन साइड में ड्राइव किया है वाइड ऑफ डीप मिड ऑन. एक ही रन लेने का अवसर. शायद भी अपना रोल समझ रहे हैं, हालांकि वो कोशिश कर रहे हैं बड़े स्ट्रोक्स के लिए, लेकिन यदि बड़ा स्ट्रोक नहीं आता है तो वो सिंगल ले रहे हैं और स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं, ज़्यादा से ज़्यादा मौका दे रहे हैं संदेश को, क्योंकि संदेश अच्छे टच में है. यस, हवेत खेळण्याचा धोका पत्करत नाही आहे, कारण त्यांना ठाऊक आहे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आणि त्यांचा संघ चांगल्या पोझिशनमध्ये, त्यामुळे कुठलीच घाई गडबड नाही आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन मनीष जब क्रीज पर होता है, स्ट्राइक रोटेट होती है, तो बॉलर के लिए भी उतना आसान काम बनता नहीं है लाइन और लेंथ को एडजस्ट करना. शॉर्ट गेंद हुक किया है, गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर और पाए गए. बहुत अच्छा कैच, पहले विकेट का पतन होता हुआ संदेश केने पेविलियन की राह पर. त्यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. बघा, प्रवृत्त केलं होतं संदेश केणेला हुक करण्यासाठी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. बॉलला बाउन्स दिला होता आणि त्या बॉलला हुक करताना मात्र थोडासा ताकदीचा अभाव जाणवला आणि खूप चांगल्या पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक होता. आणि ज्या गोष्टीसाठी कंटिन्यू केलं होतं सुरेश पारदीला, त्याने मात्र तो महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिलेला आहे. तो म्हणजेच बाद होतोय फलंदाज संदेश केणे. बहुत अच्छा कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में. दक्षेत्र शिंगोले थे वहाँ पर जिन्होंने कोई गलती नहीं की. संदेश ने अच्छी पारी खेली ज़रूर, लेकिन कहीं ना कहीं और ज़्यादा देर तक क्रीज पर टिकने की आवश्यकता थी मेरे ख्याल से, क्योंकि अच्छा स्टार्ट उनको मिला था. 9 गेंदों में 25 रन बनाकर संदेश पेविलियन में 33 पर 1 रईस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स. त्याने रोल अदा केला त्याचा. जी जबाबदारी दिली होती ॲज अ ओपनर कॅप्टनकडून, ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर जबाबदारीचा स्वीकार करताना चांगला खेळ केला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, तर म्हणजे चिराग माळी, ज्यात जसं तुम्ही या सकाळी उल्लेख केला होता की बॉलपेक्षा बॅटने जास्तच प्रकाश झोतात आलेला आहे BPL सीझन 2 मध्ये चिराग माळी. आणि पाहूया संघाची गरज ओळखून तो मोठा पल्ला पार करण्यासाठी त्याची फलंदाजी या डावामध्ये होते का. कुल मिलाकर 88 रन्स अभी तक बना चुके हैं चिराग माली BPL सीज़न 2 में, और आज उनको बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया है अच्छा फॉर्म देखते हुए. ये मैच भी काफ़ी महत्वपूर्ण है. अगली गेंद सामना करेंगे शाहिद शेख. लो फुल टॉस, नो बॉल का इशारा, ड्राइव कर दिया है डीप कवर के स्थान पर. बहुत दूर से फील्डर पहुंचे वहां पर, गेंद पर आफ्ताब, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन इसी बीच 2 रन पूरे और ओवर स्टेपिंग हुई है सुरेश पारदी द्वारा. नो बॉल का इशारा अंपायर शानू कुरैशी द्वारा, और अगली गेंद है फ्री हिट. 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 1 विकेट के नुकसान पर. सिद्दीक सर सांगतात ना, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. या ठिकाणी पुन्हा एकदा शाहिद स्ट्राईकवर आणि शाहिदला फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळते. लो रिस्क बॉल असणार आणि जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी आता चांगलं शॉट सिलेक्शन करावं लागेल. सुरेश पारदी थोडेसे दबावत असतील, कारण फ्री हिटचा बॉल फेकायचा आणि समोर बॅटर आहे शाहिद. संभवतः वो यॉर्कर की कोशिश कर रहे थे, ज़्यादा जोर लगाया, और ऐसा करते वक्त कई बार तेज़ बॉलर्स के साथ ये होता है कि वो ओवर स्टेपिंग कर जाते हैं. फ्री हिट गेंद, बढ़िया गेंद थी है, बहुत ही खूबसूरत गेंद थी. स्ट्रोक बॉल सुरेश पारदी की, जो दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए बाहर की तरफ निकलती है. अच्छी लेंथ पर भी रखा था, और ये गेंदें जो है इन्होंने कहीं ना कहीं तंग किया है शाहिद को. देखिए फुटवर्क उनका कहीं ना कहीं वो टेंटेटिव लग रहे हैं अभी भी. आणि अनुभव आहे आणि त्यांना ठाऊक आहे की फ्री हिटचा बॉल कसा हाताळायला हवा, आणि अँगलचा खूप चांगला वापर करून बॉलला बाहेरच्या दिशेने कट केला, आणि शाहिद शेखकडे याचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल.
इस बार आड़े बैट से खेल दिया है, घसीटा है ऑन साइड में, डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद है तुषार के रूप में। सिंगल से स्कोर आगे जाता हुआ 37 रन 1 विकेट के नुकसान पर। आपको क्या लगता है कि आप बल्लेबाजों की क्या सोच रहेगी कि कहाँ तक स्कोर को लेकर जाए 6 ओव्हर के खेल में? अजूनही वेळ घेतोय शाहिद, कारण त्याला ठाऊक आहे की अजूनही वेळ आहे, अजूनही आज पहिली 3 षटकं संपायची आहेत आणि पुढची 3 षटकं यायची आहेत, त्यामुळे अजूनही तो खेळपट्टीचा अंदाज घेतोय. आणि शाहिदला माहिती आहे की दमट वातावरण आहे, कदाचित बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल होणार नाहीये, त्यामुळे जमिनी मार्गाने जास्तीत जास्त फटकेबाजी शाहिदची तुम्हाला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. एक और अच्छी सोच हम देख रहे हैं रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स की ओर से कि बायात के बल्लेबाज ही, बायात के बैट्समैन आउट होने के बाद आए हैं, लेकिन बहुत खूबसूरत गेंद थी ये, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ कटी थी, बैट के अंदरूनी किनारे को छोड़ती हुई गेंद कीपर के पास, बहुत खूबसूरत गेंद. पारधी एक्सप्रेस नेहमीच हे नाव कुठेतरी पुसलं जात होतं, पण आता मात्र या भिवंडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा दमखम दिसतोय सुरेश पारधीचा. अच्छी ऑलराउंडर की भूमिका अदा कर रहे हैं सुरेश पारधी एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के लिए. इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, फिर से बीट हुए. स्ट्रोक सिलेक्शन बहुत महत्वपूर्ण है. चिराग कहीं ना कहीं थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ. 3 ओवर की समाप्ति. वक्त हुआ है ड्रिंक्स ब्रेक का. रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स का स्कोर है 37 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी वापसी रही सुरेश पारधी की. पहले ओवर में 18 रन खर्च किए थे, लेकिन दूसरे ओवर में उन्होंने केवल 5 रन खर्च किए और एक बहुमूल्य सफलता प्राप्त की. बहुत बड़ा विकेट मैं समझता हूँ, क्योंकि संदेश किने बहुत खतरनाक नज़र आ रहे थे. 25 रन बनाकर संदेश किने आउट हुए. सुरेश पारधी का स्पेल 2 ओवर में 23 रन देकर 1 विकेट. 1 ओवर किया है कुमार ने, जिन्होंने अपने ओवर में 14 रन खर्च किए हैं. तो यहाँ से और 3 ओवर का खेल पारी में बचा हुआ है. देखना है कि किस तरह से अब बल्लेबाज आगे बैटिंग करते हैं. शाहिद खेल रहे 10 पर, चिराग का खाता खुलना बाकी है. 9 विकेटें हाथ में है. ज़रूर मैं समझता हूँ कि रनों की रफ्तार को बढ़ाने का प्रयास करेंगे बल्लेबाज, और देखना है क्या बॉलिंग में परिवर्तन किया जाता है या नहीं. लेकिन कमेंट्री बॉक्स में हम अब परिवर्तन कर रहे हैं. माइक्रोफोन पर आज पहली बार आ रहे हैं हमारे दोनों भी साथी कमेंटेटर्स, कुणाल दाते और उनके साथ सिद्दीक भाबे. शुक्रिया अजय गरात एंड थैंक यू मनीष पाटिल. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलाम वालेकुम नाज़रीन. भिवंडी प्रीमियर लीग की सुहानी सुबह में बीपीएल में मेरे साथ जुड़ चुके हैं आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते. कुणाल दाते, वेलकम. हेलो, धन्यवाद सिद्दीक सर. कुणाल, देखिए, रईस बिल्डर एंड डेवलपर इससे पहले 3 मैचेस खेली और तीनों हारी. और जहाँ तक इनके खांडवाल का सवाल है, ये भी 3 मैचेस के लिए 2 हारी है, 2 जीती है और 1 हारी है. लेकिन कहीं ऐसा ना हो, हमने ग्रुप ऑफ डेथ देखा था बी को, ग्रुप सी में भी उसी तरह का उथल पथल हो रहा है. और जिस तरह बल्लेबाजी रईस बिल्डर कर रही है, कहीं ऐसा ना हो कि हम तो डूबे हैं सनम, तुमको लेके डूबेंगे. बैक टू क्रिकेट नाउ. खेल की शुरुआत होती हुई भिवंडी प्रीमियर लीग की सुहानी सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. BC4 कमेटी, BC4 के चेयरपर्सन, न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कहीं बाहर गिरे. अल्ताफ अली सर की तरफ से हार्दिक स्वागत. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया और गेंद दूर कहीं हवा में इश्कोले खाते हुए 6 रन. क्या स्वागत किया है कुणाल आपका? मेरा नाही, बिलकुल गेंदबाज का हुआ है. फुल टॉस बॉल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शाहिद सारख्या फलंदाजाला करू शकत नाही. भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये हा खेळाडू सध्या जर क्रिकेटचा विचार केला तर, कारण देहूरोडची जी राष्ट्रवादीची स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल आणि फायनलमध्ये सलग दोन्ही मॅचमध्ये अर्धशतक त्याने ठोकलेले आहेत. इनफॉर्म बॅट्समनच्या विरुद्ध या लेंथवर तुम्ही बॉलिंग करू शकत नाही. यही तो मैं आपको पूछने वाला था कि ये बताइए कि शाहिद शेख के हाइलाइट्स क्या है, लेकिन यहाँ तो बता दिया है गब्बर ने. द क्लास इज परमानेंट. कुमार आते हुए शाहिद शेख को इस मरतबा बैठक खेला है. गेंद पर दूर से खिलाड़ी आ रहे हैं, नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान शाहिदचा स्वीप चांगला होता बॅक, आणि इथे गॅपमध्ये देखील गेला आणि इथे 4 धावा मिळतात शाहिदला. आता थांबणार नाही, हा अनस्टॉपेबल सध्या शाहिद वाटायला लागला. ज्या पद्धतीने त्याने या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच आक्रमण केलंय. यस, देखिए
भले से देर से इस बीपीएल में फॉर्म में आए, लेकिन ये जब फॉर्म में आते तो क्रिकेट के सारे शॉट्स और सारे रंग एक जगह समा जाते हैं। पहले बीपीएल में कमाल की बल्लेबाजी की थी, इस मर्तबा सीधा स्ट्रोक, फील्डर है और बड़ी बारी से चूक गए, आउट हो गए शाहिद शेख। यावेळेला चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता ओव्हर द बॉलर हेड, परंतु लॉंग ऑफ रिजन मध्ये हा फटका खेळून बसला आणि तिथेच सर्वाधिक मोठी चूक केली शाहिदने। त्यानंतर तो निराश होता ज्यावेळेला त्याचा झेल संपन्न झाला। याच्यावरून आपल्या लक्षात येते की इथे मोठी चूक झाली शाहिदकडून। मेजवानीचं स्वरूप होतं कारण पहिल्या फुल टॉसवर षटकार ठोकला, त्यानंतर चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि तिसऱ्या बॉलवर कुमारने त्याचं काम केले। बढ़िया बल्लेबाजी के बाद लौटे हैं, आउट होने से पहले 11 गेंदों का सामना किया, कुल मिलाकर 20 रन बनाए। हॅलो 47 धावा झाल्यात, 47, 2 फलंदाज बाद झाले, चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे। चांगल्या परिस्थितीमध्ये रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इनके स्पोर्ट्सच्या विरुद्ध या मॅचमध्ये। कुणाल, ऐसा है कि आप बीपीएल खेल रहे हैं तो फिर आपको ये साबित करना होगा कि आपकी टीम भले से आ रही है लेकिन जीत का भी हक रखती है। बीपीएल में आज आईपीएल के मखमली आवाज़ कुणाल दाते हैं, वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल, महाराष्ट्र के सदाबहार कमेंटेटर अजय गरत, कमेंटेटर मजहर खान, ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमिन, अल्पेश गायकवाड, मैच रेफरी अजीम अब्दुल्ले, इन सभी का और तमाम अंपायर्स का भी हार्दिक स्वागत। तंजीम गोड़ेकर जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। मिस्टर शेख जुड़ चुके हैं, पप्पू खान जुड़ चुके हैं, आपका भी इस्तकबाल। अगला टॉस के लिए मैं आवाज़ दूंगा जागृत मराठा और मायरा स्पोर्ट। इस मर्तबा खड़े खड़े वहीं फील्डर, रिप्ले, आफ्ताब ने दूसरा कैच पकड़ा और कुमार ने कहा चाहे 100 सुनार की हो, 1 लवार की हो, लेकिन ये 2 विकेट कुमार की। हो अगदी बरोबर आहे। पहिला विकेट जो मिळाला तो फुल टॉसवर मिळाला आणि ही जी विकेट आता इथे पाहायला मिळते ही मात्र ओव्हरपिच बॉलवर, स्लाइटली ओव्हरपिच होता, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप नाही खाली ठेवू शकला हरीश केने आणि तो इथे शून्यावर बाद झाला। महत्त्वाची विकेट, कॅप्टन लवकर आउट होत असताना टीम रईस अँड बिल्डर्स डेव्हलपरचा। भिवंडी प्रीमियर लीग के लिए कप्तान हरीश केने के लिए भिवंडी प्रीमियर लीग बहुत ही खराब रहा, 0 पे आउट हुए। हालांकि वॉरियर खिलाड़ी हैं, नए बैट्समैन डायमंड ऑफ पीटीसी साहिल शेख बल्लेबाजी को जा रहे हैं। कुणाल देखिए मैच बदल गया, 3 ओवर में कहाँ खड़ा था और चौथे ओवर में कहाँ चला गया। ही भिवंडी प्रीमियर लीग आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असे रोमर्षक सामने पाहण्यासाठीच आपण आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण इथे आहोत। तो भरपूर मोठ्या संख्येने यूट्यूबवर सध्या प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचं, त्या सर्वांचं स्वागत। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और जागृत मराठा के कैप्टन, फुल टॉस गेंद, धीरे से गेंद को पुश कर दिया, गैप में 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े बैट्समैन, थोड़ा फंबल किया है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। गेंदें लगातार आफ्ताब अंसारी के पास जा रही है और आसमान में आफ्ताब आबोताब से चमकता हुआ। 49 रन, 3 विकेट। दोस्तों वाकई में भिवंडी प्रीमियर लीग बीपीएल में आईपीएल का समा मेरे साथी कमेंटेटर दी मखमली आवाज़ वेलवेट वॉइस कुणाल दाते ने भरा है। सदाबहार कमेंटेटर ने ऐसी सदाबहार कमेंट्री की है अजय गरत ने जो कभी ना भूले आप। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या ने कमेंट्री से एक अलग जादू जगा है। मजहर खान ने एहसास दिलाया है कि वो ऊंचे कद के कमेंटेटर है और मनीष पाटिल का अपना ट्रेंड काफ़ी छाया है। खेल की शुरुआत, हैट्रिक गेंद हो चुकी है, इसके बाद ओ बढ़िया गेंद, पुश किया, ये सेंसिबल बैटिंग। जब विकेटें गिरी तो देर से जागे हैं बल्लेबाज। 50 रन पूरे होते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद। हा मोठेपणा आहे सिद्दीक भाबे यांचा, ज्या पद्धतीने बाकीचे कलिग्स जे सर्व कॉमेंटेटर आहेत त्यांना सामावून घेत असताना, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भिवंडीचा खऱ्या अर्थाने एक मोठा आवाज
आणि आवर्जून प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला आवाज म्हणजेच सिद्दीक भाबे सर आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा झाल्यात फलकावर आणि इथून पुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12.50 ही सरासरी चांगली सरासरी म्हणता येईल, परंतु विकेट्स ज्या मागच्या ओव्हरमध्ये आल्या, कुमारने ज्या विकेट्स घेतलेल्या त्या खूप महत्त्वाच्या ठरल्या. त्याच्यामुळे धावसंख्येला थोडासा लगाम लगवण्यामध्ये यश मिळालेलं आहे एनके स्पोर्ट्स खांडवालला. यस, आपके मुताबिक अगर प्रोजेक्ट स्कोर को इस रेट से हम देखें तो 75 के करीब पहुंच सकते हैं. इस वक्त दोनों टीमों के कैप्टन को आखिरी ऑफिशियल कॉल है. अमितुज्जमा फेम टीम, माहिरा स्पोर्ट और जागृत मराठा प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ फेम टीम. बहुत उथल पथल है. शाम तक ग्रुप सी काफ़ी रंग लाने वाला है, इसलिए ऑनलाइन बने रहे हमारे साथ भिवंडी प्रीमियर लीग में. ये ग्रुप भी बहुत कुछ रंग लाएगा. गेंदबाजी में उमेश तरे आए हैं. सामना करेंगे बैट्समैन साहिल शेख. दो अच्छे बैट्समैन, चिराग माली पिंच हिटर. पिछली 3 इनिंग्स उनकी टीम हारी है, लेकिन बल्लेबाजी चिराग माली ने बहुत अच्छी की है. इस मरतबा नो बॉल. अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा. बढ़िया निर्णय अंपायर का. Umpire decision is the last and final decision. No arguments with umpires. Yes, अच्छा निर्णय अंपायर का, क्योंकि जो नो बॉल फ्री हिट आता हुआ खेल की शुरुआत करना है. मैच रेफरी का कहना है कि खेल की शुरुआत करना है. नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स. 51 पे पहुंचा है स्कोर और फ्री हिट आता हुआ. ऑनफील्ड अंपायर शानू कुरैशी और अंपायर शकील कुट्टी है. देखिए, साहिल शेख के लिए भी कुणाल, ये बीपीएल उतना अच्छा नहीं. पिछले बीपीएल में तो उन्होंने विश्वजीत ठाकुर जैसे बैट्समैन को बैठक पे 6 मारे थे. खेल की शुरुआत होती भी सुबह की पूर्वाइयाँ बादे सबा इस वक्त मैदान पे बहती भी. बहुत खूबसूरत मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन. मैच रेफरी अजीम अब्दुल्ले की सबसे ज़्यादा सराहना करनी होगी. बहुत ज़बरदस्त रोल रहा है उनका भिवंडी प्रीमियर लीग में. इस मरतबा मिसकी हुक है, लेकिन फ्री हिट है. पीछे खिलाड़ी है, नुकसान नहीं. कैच जरूर लिया गया था. 1 रन. बढ़िया गेंद फ्री हिट पर उमेश तरे की. चांगलाच बॉल होता, फ्री हिटचा बॉल आणि हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे झेल देखील पकडला, परंतु मागचा चेंडू नो बॉल असल्या कारणाने इथे जीवदान मिळेल फलंदाजाला आणि इथून पुढे संधी मिळेल खेळ करण्याची. आणि आतापर्यंत 52 धावा झाल्यात, परंतु मागचे काही जे बॉल टाकलेत टीम एनके स्पोर्ट्स खांडवालच्या बॉलर्सनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं कमबॅक त्यांनी केलं. धावसंख्येला आळा घातलाय. लक्षापासून थोडंसं मी म्हणेन जे टार्गेट जे सेट केलं असेल राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने, त्याच्यापासून नक्की त्यांना दूर करण्याचा प्रयत्न या गोलंदाजांनी दाखवलाय. 52 रन हो चुके हैं. 3 विकेटें गिरी है. धीमी गेंद, गति परिवर्तन. क्या गेंद की थी. उंगलियां फेरी थी, फिंगर रोल किए थे और चकमा खा गए इन दी रन ऑफ द सरफेस. ऑफ ब्रेक थी. चांगला ऑफ ब्रेक बॉल आणि भरपूर वळला. हा 42वा सामना तुम्ही पाहता या स्पर्धेतला आणि खूप बाहेर निघाला हा लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये करत असताना गोलंदाज उमेश तरे. ठंडी हवा के तेज झोंके बहते हुए बीपीएल में आज मौसम ने करवट लिए. इस मरतबा बैकफुट पे गए हैं, क्रीज में पीछे जाके पुल किया. पीछे खिलाड़ी हैं. कंट्रोल शॉट था. 1 रन. स्कोर 53 पे पहुंचा. हालांकि इससे पहले 3 मैचेस में
चिराग माली 88 रन बना चुके हैं। उमेश तरे इस मर्तबा फिर से हुक किया, क्या गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन ये देखिए क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, ऊपर से 2 रन भी आए। ये देखिए क्या बॉलिंग है, बिल्कुल चेहरे के पास से हुक शॉट खेलने पे मजबूर किया था बॅट्समॅन को। खरंच चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये। अखू टप्प्याचा बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, त्याच्यामध्ये अपयश आलं, क्षेत्ररक्षक देखील दूरच राहिला या बॉलपासून। सर्व घडामोडी एकाच बॉलवर पाहायला मिळाल्या, परंतु मी कौतुक करेन उमेश तरेचं, त्यांनी काय कमबॅक केलं या ओव्हरमध्ये। पहिला नो बॉल टाकला, त्याच्यानंतरचे बॉल मात्र अचूक टप्प्यावर त्याने हाताळले। डेथ ओवर में इस तरह की गेंदबाजी जबरदस्त रहती है। इस मर्तबा फिर बाहर चले, वाइट घोषित किया अंपायर ने। 1+1 2 कमेंटेटर्स कर्स काम करते हुए। स्कोर 57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। वी आर इन 5th ओवर एंड यू आर वॉचिंग द फर्स्ट मैच बिटवीन NK स्पोर्ट खानवाल एंड रईस बिल्डर एंड डेवलपर। उमेश तरे फुल टॉस गेंद, सीधा स्ट्रोक डाउन द ग्राउंड VIP पे। ठीक कमेंटेटर्स मजहर खान की गोदी में 6 रन। आणि हा अजय घरतने झेल सोडलाय। फुल टॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला अगदी मुख्य व्यासपीठावर अतिशय चांगला फटका इथे सजवत असताना 6 धावा मिळाल्यात। षटकार। उस दिन अजय घरत आप बता रहे थे कि आप लेग की गेंद को ऑफसाइड में खेलते, और हरीश पंड्या बता रहे थे कि ऑफ की गेंद को लेग। ये विवेन रिचर्ड और जहीर अब्बास इस तरह कैच लेंगे ये सोचा नहीं था। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मर्तबा फिर फर्स्ट रेट ऑफ ब्रेक की कोशिश वाइट। सिद्दीक भाई, उन्होंने बैटिंग के बारे में कहा था, फील्डिंग के नहीं। और मेरे साथी कमेंटेटर ने आपको बताया था कि भूषण पाटिल जो कि कोहिनूर कहा जाता है, वो उनकी कप्तानी में खेले थे नवी मुंबई के। हो क्या शॉट है, दूर गगन की छांव में 6 रन। किती वेळ शांत ठेवाल तुम्ही चिराग माळीला। या अगोदर 88 रन त्याने केलेले आहेत आणि त्याच्या स्लॉटमध्ये असला बॉल तर तो प्लॉटच्या बाहेरच जातो। ज्या पद्धतीने हा बॉल त्याने फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन झाले 70। अब हम कह सकते हैं कि हालांकि कह तो कुछ नहीं सकते, सुबह में 106 भी चेस हुए, 50 भी नहीं हुए, ये BPL है। कोई भी स्कोर सेफ नहीं है। हो, अगदी बरोबर आहे। तो चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध लायन्स ऑफ देवा तो सामना अगदी नजरेसमोर आहे। काय बॅटिंग केली होती थॉमस डायसने, 81 धावा केल्या होत्या 25 बॉलमध्ये पहिल्या डावामध्ये, आणि दुसरा डाव सुरू झाला त्यावेळेला असं वाटलं की बॅकफुटला चाललाय चॅलेंज स्पोर्ट्सचा संघ। बिलाल शेख आला, तो खेळला, तो लढला, त्याने सर्वांची मनं जिंकले आणि त्याच्या बॅटमधून 74 धावांचा पाऊस पडला। शेवटच्या 2 बॉलवर 11 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत त्याने तो सामना जिंकला होता। डगआउट से तालियां होना चाहिए क्योंकि चिराग माली ने भिवंडी प्रीमियर लीग में 101 रन बनाए अब तक। आज शाहिद शेख का अंदाज बहुत जुदागाना था, लेकिन लंबी बारी नहीं खेल पाए। स्टार्ट बहुत अच्छा दिया, कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन। देखना है कि डेथ ओवर में किसको बुलाया जा रहा है। साहिबान फक्की कमाल के खिलाड़ी हैं, 2 साल के अंतराल के बाद आए और मैन ऑफ द मैच बन गए। बल्लेबाजी तो लाजवाब कर रहे हैं। ये हाईएस्ट रन्स मेकर्स देख रहे हैं। बिलाल शेख चैलेंज स्पोर्ट 255, थॉमस डाइस 167, द लॉयन ऑफ देवा केतन मात्रे 131, बालाजी ग्लोबस, प्रणय पाटिल द लॉयन ऑफ देवा 128, किरण पवार मैगी 109, अक्षय कासार RD 107, सूरज केने 103, बालाजी ग्लोबस, थैंक यू प्रिंस मूवीज एंड स्पेशली प्रथमेश पाटिल ऑनलाइन मैन। इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है, अब जाकर लॉन्ग ऑन पे उठाया है।
2 रन बना लिए बैट्समैन ने। साहेबांचा पहिला बॉल अगदी पुढे टाकला होता, खोलवर टप्प्यावर टाकला होता, परंतु त्यालाही देखील खोदून काढला साहिल शेखने। त्याच्या बॅटमधून इथे धावा येतात, 2 टीमची धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली आहे आणि आता चांगला खेळ सध्या सुरू आहे। साहिल शेख के लिए भी बीपीएल अभी तक उतना अच्छा नहीं। फुल टॉस गेंद, शक्कर की गोली बनेगा और बन गई शक्कर की गोली। आउट हो गए साहिल शेख। साहिबान फक्की मसल्स गेंदबाज है और इनकी गेंदों को हवा में पड़ना थोड़ा मुश्किल हो जाता है। ये अच्छा था शक्कर की गोली आणि इथे एक चांगला झेल पकडण्यात आला होता। फुल टॉस होता आणि खूप चांगला झेल आणि ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती साहिल शेख या वर्षीच्या BPL मध्ये जो परफॉर्मन्स पाहिजे होता त्याच्याकडून तो अपेक्षित होता तो झालेला नाही आहे आणि याही मॅचमध्ये त्याला अपयश आलं। फुल टॉस बॉलवर तो आउट होतोय, महत्त्वाची विकेट डेथ ओव्हरमध्ये। लास्ट ऑफिशियल कॉल है अमितु जमा फैम टीम माहिरा स्पोर्ट और जागृत मराठा प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ फैम टीम, दोनों कैप्टन को आखिरी ऑफिशियल कॉल। यस, जागृत मराठा के डेविड वार्नर आ चुके हैं। वाकई में सुबह के समय मुंबई तड़का एहसास दिलाए घर का। शुमाइल सुसे की चाय चंद सानियों में। इस मर्तबा इनसाइड आउट खेला है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में गई है। 2 रन बना लिए चिराग माली ने। .74 4 विकेटों के नुकसान पर। अच्छी बॉलिंग कर रहे हैं साहिबान। फुल टॉस गेंद, फ्लिक कर दिया इस गेंद को। चिराग माली इस गेंद को कहां छोड़ने वाले थे। गेंद स्क्वायर लेग के ऊपर 6 रन। डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक चुकीचा बॉल इथे टाकला साहेबांनी। फुल टॉस आणि तो देखील लेग स्टंपवर। चिराग माळीने फक्त दिशा दिली, टायमिंग अतिशय प्रॉपर होतं, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे। 80 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। कुणाल, ऐसा लगता है कि चिराग माली जिस तरह शॉट्स को टाइम कर रहे हैं उस तरह साहिल शेख नहीं कर पाए। अगदी सहमत आहे, कारण त्याला देखील अगदी असाच बॉल टाकण्यात आला होता आणि तो त्या बॉलवर आउट झाला। परंतु चिराग माळी हा थांबणारा खेळाडू नाहीये। या अगोदरच या स्पर्धेमध्ये त्याने 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय। 80 रन 4 विकेट। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं चिराग? 21 पर 21। स्विंग एंड मिस, ये अच्छी गेंद थी ऑफ कटर बाएं हाथ के बैट्समैन के लिए। हो, पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला हा बॉल। चांगली गोलंदाजी। आखिरी गेंद है इस ओवर की। इस मर्तबा खड़े खड़े खेला है, गेंद हवा में है, नहीं पहुंच पाए फील्डर, बैकअप किया है। 2 रन बने, तीसरे की दौड़ लेकिन मना किया। तो कुल मिलाकर रईस बिल्डर एंड डेवलपर ने टॉस हार के बल्लेबाजी करते हुए बनाए 82 रन 83 की चुनौती। आइए दोस्तों, टॉस के लिए इस वक्त हम तैयार हो रहे हैं और डेविड वार्नर और भिवंडी, सुनील पाटिल और अमितु जमा और टॉस करने के लिए बीपीएल में आईपीएल की मखमली आवाज़ वेलवेट वाइस कुणाल दाते सर जुड़ चुके हैं। वेलकम कुणाल। मैं पप्पू खान से रिक्वेस्ट करता हूं, मशहूर क्रिकेटर, कि आपको टॉस के लिए हमारे बीच जुड़ जाना है।
मैच रेफरी अजीम अब्दुल्ले सिक्का देते हुए, सिक्के में तो बहुत कुछ है। भिवंडी प्रीमियर लीग सुपर से ऊपर लीग, वो भी सुपर से ऊपर हो रही है। आज ग्रुप सी के मैचेस भी सुपर से ऊपर है, उलट फेर भी सुपर से ऊपर शाम तक रहेगा। और एक तरफ BC4 2015-16 में जब से आई है, जब से क्रिकेट में एक नया डिसिप्लिन आया। कौन बोलने वाला है? BC4 BPL। बहुत शुक्रिया अजीम एंड पप्पू। अमीतुज़्ज़मा अंसारी, आप ओनर भी हैं टीम के, कैप्टन भी है। ये बताइए कि BPL इतने दिनों से जो चल रहा है, ओनर होने के नाते तो ये ज़रूर पूछूंगा, तो इसमें जो टीम के साथ आपने पार्टिसिपेट किया, BC4 का ये अल्ताफ बाली का शो है, तो कैसा खेलने में मज़ा आया और क्या फील किया? खेलने में तो बहुत ही ज़्यादा मज़ा आ रहा है। आप देख रहे हो कि अब हर एक प्लेयर, हर एक टीम का हर एक प्लेयर एंजॉय कर रहा है। मैं तो डबल एंजॉय कर रहा हूँ, ओनर भी हूँ और कैप्टन भी। मेरी टीम भी अच्छा खेली लास्ट मैच में, तो मुझे और प्राउड फील हो रहा है। और इंशाल्लाह भी आगे मैचेस में हम और अच्छा खेलेंगे और मेहनत करेंगे, इंशाल्लाह फाइनल तक जाएंगे। उम्मीद करेंगे कि BPL 3 में भी अमीतुज़्ज़मा पहले ओनर रहेंगे जो आएंगे। इंशाल्लाह टॉस जीता है क्या करेंगे? बैटिंग करेंगे। रीज़न बता सकते हैं? तो हमारी बैटिंग लाइन थोड़ा अच्छी चल रही है, तो हम ज़्यादा से ज़्यादा इसको टारगेट सामने वाली टीम को दे के। कल का मैच जीत के कॉन्फिडेंस लेवल कैसा बढ़ा? कॉन्फिडेंस तो पहले मैच से ही था, बट थोड़ा सा 19 हो गया। बट मेहनत करेंगे और कॉन्फिडेंस और बढ़ेगा और इंशाल्लाह हम आगे तक जाएंगे ज़रूर। कोई प्ले 11 में चेंजेस? नहीं, कोई चेंजेस नहीं रहेगा। शायद कल दानिश थोड़ा काम की वजह से बिजी थे, तो वो आज ही नहीं रहेंगे। उम्मीद करें कि कोई बदलाव रहेगा ओपनिंग पेयर में? नहीं, मतीन ही ओपनिंग करेंगे और उनके साथ शायद दानिश ही रहेंगे। ऑल द बेस्ट। सुनील पाटील आमच्या बरोबरीने आहेत। जागृत मराठा, या BPL मध्ये आतापर्यंत जो खेळ तुमच्या संघाने केलेला आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालेलं आहे का? कारण 2 सामने मला वाटते तुम्ही जिंकलेले आहेत, एका सामन्यामध्ये तुम्ही पराभूत झालेले आहेत। सॅटिस्फाय आहात का या परफॉर्मन्सवर तुमच्या टीमच्या? हो, सॅटिस्फाय. खूप चांगलं प्रदर्शन चालू आहे आमचं आणि पुढे पण अजून चांगलं करू. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, एक हलकीशी स्माईल तुमच्या चेहऱ्यावर आली, म्हणजे तुमच्या मनात चाललं होतं का आम्हाला देखील टॉस तुम्ही जिंकलास तर तुम्ही बॉलिंग केली असती? हो, नक्कीच मी बॉलिंगच करणार होतो. पण त्या अगोदर ज्यावेळेला टॉस उडवला गेला, स्पिन केला गेला कॉईन, आणि तुम्ही BC4 मला वाटते कॉल केला आणि त्यावेळेला BPL आला, त्यावेळेला चेहरा एकदम पडल्यासारखा झाला, परंतु आता भरपूर खुश तुम्ही दिसताय. त्या मागचं हेच कारण होतं? नाही सर, काय झालं, 2 वेळेला मी टॉस विन झालो. मी BPLच बोललो होतो, पण आज काय मला झालं काय, मी BC4 बोललो, पण ते पडलं BPL म्हणून मी जरा नाराज झालो. सुनील, मेरा एक सवाल है कि करो और मरो के मैच में कैप्टन ने 100% दिया है, क्या डेविड वार्नर की बल्लेबाजी हम देखने जा रहे हैं भिवंडी के? नक्की नक्की. ऑल द बेस्ट. The news from the toss box is Mahira Sports won the toss and they elected bat first. Is back to the commentary box. थँक्यू. दुसरा डाव सुरू होतोय आणि 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सायबान फक्की आणि त्यासोबत आहे सुरेश पारदी. तर दोन्ही संघांना जिंकायचंच आहे, हा तर आपण उद्देश नक्कीच पाहिला आहे. कारण आता 13.83च्या धावगतीने तुम्हाला पाठलाग करायचा आहे. स्टेप आउट झाले, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयास नक्कीच झाला आहे. आशादायी नजरेने पंचांकडे पाहिलं जाते, पण पंच मात्र आपल्या भूमिकेवर तटस्थ. पहिला बॉल डॉट, चांगली सुरुवात या ठिकाणी बॉलर अक्षय थेटेची. शायद वाइड की उम्मीद कर रहे थे वहाँ पर साइबान फकी, काफ़ी दूर से बल्ला तो चलाया था उन्होंने, लेकिन अधूरे मन से टप्पा पड़ने के बाद गेंद थोड़ी अंदर भी आई थी. यावेळेस पुढे ठेवला होता बॉलला, ड्राईव्ह केलं जात आहे. चिराग त्या ठिकाणी धावण्याची संधी होती, व्यवस्थित जर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागतं फलंदाजाला, पण चिरागचा चांगला प्रयत्न, खूप चांगला स्टॉप आणि तितकंच चांगलं रिएक्शन. जी हाँ, अच्छा क्षेत्ररक्षण ज़रूर देखने को मिला और कहीं ना कहीं मौका भी उत्पन्न हो रहा था. स्टंप्स पर सीधे गेंद लगती तो शायद बात बन सकती थी. हालांकि इस स्ट्रोक में काफ़ी ज़्यादा वो रन लेने में जोखिम उठाया गया था साइबान फकी द्वारा, और पहला रन किसी भी बैट्समैन के लिए बहुत महत्वपूर्ण रहता है. कोई भी बल्लेबाज ये तो चाहता है कि कम से कम 1 रन तो बनाए.
जर आपण पहिल्या डावाचा जर उल्लेख करायचा झाला तर पहिल्या डावाची सुरुवात षटकारानं झाली होती, पण मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात कुठेतरी पडझडीमुळे होते हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळते. तर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर थोडंसं विषयांतर आहे, पण तरी देखील आपण पाहूया कसा पाठलाग करतो या ठिकाणी दोन फलंदाज साहेबान आणि त्याच्यासोबत सुरेश. बैटिंग ऑर्डर में चेंजेस ज़्यादातर टीमें कर रही है. टॉप ऑर्डर में हम देख रहे हैं बहुत कम टीमें ऐसी रही है जिनकी एक स्थापित सलामी जोड़ी हमें देखने को मिली है BPL सीज़न 2 में. इससे पहले वाले मैच में अजित मोहिते आए थे ओपन करने के लिए. हो, यावेळेस मात्र सरप्राईज डिलिव्हरी, खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग आणि टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा राईज होतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी अक्षयची, आणि अक्षयने एक नाव कमावलंय गोलंदाजी करताना. आणि आता पाहिलं तर उजव्या त्याचा आणि डाव्या त्याचा फलंदाज खेळपट्टीवर असताना व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. आज कहीं ना कहीं गेंदबाजी काफ़ी मजबूत भी नज़र आ रही है रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स की. यावेळी शफल झालं ते ऑन साईडला स्विंग करायचं तो अपील तर केली गेलेली आहे. नक्कीच एक धाव तो पळून पूर्ण केली आणि ती लेग बाईची धाव असेल. एका धावेची वाढ, धावसंख्या 1 जाते पुढे पोहोचते, ती म्हणजेच 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. नाइस स्टार्ट बाय अक्षय थेटे. और NK स्पोर्ट्स खानवल टीम की यदि हम बात करें मनीष, तो कहीं ना कहीं ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने उतना अच्छा प्रदर्शन नहीं किया है. महेंद्र माघे ज़रूर अच्छे फॉर्म में नज़र आए हैं. सुरेश पारदी इससे पहले मिडिल ऑर्डर में खेल रहे थे, आज ओपन करने आए हैं साहिबान के साथ. अक्षय यावेळेस चांगला बॉल होता, थोडासा गुडलेनला पिच केल्यानंतर गती कमी होते बॉलची आणि ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये खेळायचं होतं. फुटवर्कचा अभाव जाणवला, पाय हलत नाही आहे. जरी तुमची बॅट हल्ली तरी तितकासा उपयोग होत नाही, तुमचे पाय देखील खेळपट्टीवर हल्ले पाहिजेत. जी हाँ, फुटवर्क बहुत ही महत्वपूर्ण है और विकेट से भी थोड़ी सहायता मिल रही है गेंदबाज को, ऐसे लग रहा है. गेंद नीचे भी रही थी, अंदर की तरफ भी आई थी. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्ट होतोय मिड विकेट रिजनमधून. दीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येतो, एकदा तर पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान सुद्धा. कुठलीच घाई गडबड होत नाहीये. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण कुठेतरी फलंदाजाकडून वेळ घेतला जातोय. पण मात्र जास्त वेळ घेतला तर दडपण नक्कीच येऊ शकेल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात बॉलर्सने करून दिली आहे आणि NK स्पोर्ट्स संघाची धावसंख्या फक्त बिनबाद 3 धावा. बहुत ही शानदार गेंदबाजी पहले ओवर में अक्षय थेटे द्वारा. महज 2 रन खर्च किए उन्होंने, एक अतिरिक्त रन था लेग बाइस के रूप में. और अब बचे हुए 5 ओवर्स में 80 रनों की आवश्यकता है. एक भी ढीली गेंद नहीं डाली गई थी पहले ओवर में. अब इसका फ़ायदा कहीं ना कहीं मुझे लगता है कि दूसरे ओवर में जो गेंदबाज आएंगे वो उठा सकते हैं. ऑल इज वेल क्रिकेट या ठिकाणी खेळत आहेत ते म्हणजे रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर. त्यानंतर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये प्रेरणाजी गुप्ता यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसामध्ये प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन आणि चांगले बाईट्स खेळाडूंचे घेतले जातात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आस्किंग रेट जो 13 के ऊपर था पारी की शुरुआत में, वो 1 ओवर के बाद ही देखिए 16 पर चला गया है. तो आस्किंग रेट के अनुसार आप नहीं जाते हो तो फिर दिक्कतों का सामना आपको करना पड़ता है. विकेट ज़रूर एक भी नहीं गिरा है, लेकिन दबाव बना है दोनों भी सलामी बैटर्स पर. एक्झॅक्टली, आणि तो दबाव रिलीज करण्यासाठी आता तशी फलंदाजी करायला हवी, कारण एकही फटका सीमारेषेच्या बाहेर गेला नाही आहे. त्याला कारण आहे अक्षय थेटे. जसं तुम्ही उल्लेख केला की तंतोतंत पिचिंगची बॉलिंग, हात खुले करण्याची संधी न देणं, आणि या सर्व गोष्टीमुळे मात्र कुठेतरी एक पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाच्या तंबूमध्ये, पॅव्हेलियनमध्ये त्यांचे समर्थक देखील खुश असतील आजच्या कामगिरीवरून. गेल्या 2 दिवसापासून निराशा नक्कीच झाली होती, पण आज मात्र कुठेतरी एक चांगलं आल्हाददायक आणि आनंदाचं वातावरण. जी हाँ, आज कहीं ना कहीं टेबल टर्न करने का प्रयास है यहाँ पर रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स का. नया ओवर लेकर मयूर पाटिल. यावेळी आडव्या पाटीने खेळले मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. बहुत ही शानदार स्ट्रोक था ये, बिल्कुल स्लॉट में गेंद. मयूर की पहली गेंद इस BPL में, पहला ही मैच खेल रहे हैं अपना. मिड विकेट सर्कल के अंदर था, उसके ऊपर से उठाकर खेल दिया और चौका हासिल किया. Good morning, Bhiwandi. What a lovely 9th day, and I am so sad because this is actually going to get over. बहुत जल्दी खत्म हो रहा है ऐसा लग रहा है, but 2 more days to go, and all the very best to both the teams playing. थोड़े ही समय में we will see you at the presentation box. Till then, enjoy the match, enjoy the climate. थँक्यू प्रेरणाजी. प्रेक्षकांचं देखील स्वागत
प्रेरणाजीकडून केलं जाते. दरम्यान या चौकाराने कुठेतरी आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये डोकं वर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सैबानने केला आहे. धावसंख्या झाले बिनबाद 7. बॉलिंग ट्रॅकवर मयूर. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, उडवलाय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. बॉल जाते सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल आणि हा मिळतोय चौकार. दबाव को हटाते हुए इस समय साइबान फक्की, ये गेंद अभी देखिए कमज़ोर रही, थोड़ी ओवर पिच गेंद थी. बॉटम एंड का फिर से अच्छा इस्तेमाल. फील्डिंग में थोड़ा परिवर्तन भी किया गया था, डीप मिड विकेट पर खिलाड़ी रखा गया था, लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड भी था, लेकिन दोनों के बीच में से खेलने में कामयाब रहे. प्लेसमेंट बहुत ही लाजवाब. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 चौकार. जी जबाबदारी सुरेश पारधी यांनी उचलायला हवी होती ती जबाबदारी सैबान उचलतो आणि जबरदस्त सुरुवात या दुसऱ्या षटकामध्ये करतोय. जी सुरुवात अपेक्षित होती पहिल्या षटकामध्ये, पण असो वेळ अजूनही गेलेली नाही आहे. या 2 चौकाराने पुन्हा एकदा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सैबान. धावसंख्या झाले बिनबाद 11 धावा. ज़रूरत भी थी कहीं ना कहीं इन बड़े स्ट्रोक्स की. बैक टू बैक चौके आए हैं. मयूर पटेल वापसी कर रहे हैं कहीं ना कहीं रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के लिए. काफ़ी दिनों बाद वो खेलने के लिए आए हैं. यावेळेस बॉल मात्र हलकासा डायव्हर्ट झालाय. यष्टीरक्षकाला बीट करून शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये बॉल जातोय आणि अशा पद्धतीने 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाईल 1 ने पुढे पोचेल बिनबाद 12. अच्छी वापसी. फुल लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा था. किस्मत अच्छी वहाँ पर साइबान की कि इनसाइड एज लगने के बाद गेंद स्टंप्स पर नहीं लगी. कई बल्लेबाज यहाँ पर प्लेड ऑन हो चुके हैं क्योंकि इस विकेट में बाउंस थोड़ा नीचा है. हम देख रहे हैं काफ़ी गेंदें नीचे बैठ रही है और ऐसे में इनसाइड एज लगकर गेंद स्टंप्स पर जाकर टकराती है. नक्कीच काल देखील मी पाहत होतो BPL. खूप बॅटर नाराज होते कारण सर्व बॉल जे आहेत जास्तीत जास्त बॉल थोडेसे खाली राहत होते. का त्यातल्या त्यात महेंद्र मागे यांचा देखील मूड थोडासा काल डाऊन होता. खेळपट्टी थोडीशी साथ महेंद्र मागेला देत नव्हती. हो यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न होता. त्यावेळेस बॉल जातोय पॉइंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉल स्टॉप करतोय, फेक करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. एका धावेची वाढ आणि एका धावेच्या वाढ धावसंख्या झाले बिनबाद 13 धावा. अभी तक तो अच्छा ओवर घट रहा है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के लिए. जो वेग पहिल्या 2 बॉलवर प्राप्त केला होता तो वेग सातत्याने ठेवता आला नाहीये. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत, त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर 3 सिंगल्स. त्यामुळे मात्र अजूनही म्हणू शकत नाही की एका चांगल्या पोझिशनमध्ये पोहोचतोय. तर म्हणजेच बॅटिंग करणारा संघ 4 बॉल्स फेकून झालेत. 4 बॉल्स. पहिल्या 2 बॉल 2 चौकार, त्यानंतर 2 सिंगल्स. मयूर हलकासा आउटकटर आहे. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. धावचीची संधी होती आणि या संधीला मात्र रूपांतरित करता आला नाही. या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. चांगला बॉल हाताळला होता. हलकासा बाहेरच्या दिशेने कट झालाय बॉल. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. कॉल दिला होता नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने. त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला मन बदललं आणि परत गेले. आणि नशिबाची साथ बघा किती मिळते अजय सर. जी हाँ, और दूसरे एंगल से हम देखें तो ये रन बन सकता था वहाँ पर, लेकिन तालमेल की कमी थी. सुरेश पारधी पहले निकले थे, बैकअप किया था उन्होंने सिंगल के लिए, लेकिन बाद में उन्होंने मना कर दिया साहिबान को. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल होता. बॉटमचा वापर करून बॉलला मिड विकेट रिजनमध्ये टर्न केला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळते. काय झालंय क्षेत्ररक्षणाला नक्की? क्षेत्ररक्षणाचा स्तर कुठेतरी खालावलेला दिसतोय रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचा. आणि अशा पद्धतीने या 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. अजूनही 68 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. और फिर से वही बात कि आप आवश्यक रन रेट के अनुसार नहीं जाओगे तो उसमें बढ़ोतरी ही होने वाली है. अब 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. 24 गेंदे और 68 रनों की आवश्यकता एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को ये मुकाबला जीतने के लिए. एनके स्पोर्ट्स खांडवल टीम ने 2 मैच जीते हैं, 1 में उनको हार मिली है. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स का खाता खुला नहीं है. पहले तीनों भी मैचेस में उनको शिकस्त मिली है. और पावर प्ले का जो खेल है मनीष, कहा जा सकता है कि गेंदबाजों के पक्ष में रहा है. हालांकि थोड़ा सा मोमेंटम प्राप्त किया है साइबान फकी ने, जिस तरह से पिछले ओवर में उन्होंने 2 चौके जड़े, लेकिन मयूर ने भी थोड़ी सी वापसी की. स्कोर हुआ है इस समय 15 रन बिना किसी नुकसान के. 17च्या आस्किंग रेटने खेळायचा आहे. नक्कीच तो सामना चिरकाल लक्षात राहणार आहे. द लायन्स ऑफ देवा वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स, ज्यामध्ये 100हून जास्त धावा चेस डाऊन केल्या होत्या. आणि कदाचित मला असं वाटलं होतं की तेच चित्र आज सुद्धा पाहायला मिळेल का, पण मात्र तसं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडत नाही अजय जी. अभी भी काफ़ी सारा खेल बचा हुआ है.
हालांकि ये समीकरण उतना आसान तो नहीं है। 4 ओवर में 68 रन, भले ही आपके 10 विकेट सुरक्षित है और अच्छे धाकड़ बल्लेबाज भी है आपके पास, लेकिन कहीं ना कहीं दबाव बल्लेबाजों के ऊपर ज़रूर रहेगा। नवीन बॉलर समय के मामले में अंपायर वार्न करते हुए वहां पर रईस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स को नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अक्षय तेटेला त्याचा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे, कारण चांगली सुरुवात त्याने करून दिली होती या दुसऱ्या डावाची ॲज अ बॉलर, आणि म्हणूनच की काय त्याची पदोन्नती झाली असं पण म्हणू शकतं. आणि आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी तो स्वीकारतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय सुरेश पारधी. शफल झाले होते, ऑन साईडला खेळलेत, फॉरवर्ड स्पेल एक रिजन मध्ये 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. ये फुल टॉस की गेंद है और इसमें भी काफ़ी अच्छा बाउंस रहता है, स्पंजी बाउंस जो टेनिस बॉल में होता ही है। फील्डर थे डीप में, ऑन साइड में शफल करते हुए फुल टॉस गेंद को उन्होंने उठाकर मारा था, स्विंग किया था और देखिए फील्डर देखते ही रह गए, मौका नहीं था वहाँ पर साहिल के पास, उनके सिर के काफ़ी ऊपर से पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। तितकंसं एलिव्हेशन नव्हतं या स्ट्रोकला, तरी देखील धावा मिळतात. धावा मिळणं गरजेचं आहे. जरी 6 नाही मिळालं तरी काय झालं, 4 धावाने देखील तो मोमेंटम तुमच्या संघाच्या बाजूने शिफ्ट करता येऊ शकतो आणि तेच कुठेतरी हेरलंय सुरेश पारधीनं. आणि जास्त मात्र हवाई सफर न घेता बॉलला जमिनी मार्गाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 4 धावांची वाढ, धावसंख्या जाते 19 वर. पुन्हा एकदा शफल झाले, बॉलला खेळून काढलाय, लॉंग ऑन रिजनमध्ये ड्राईव्ह केलं जाते, स्ट्राईक रोटेट, एका धावेची वाढ, एका धावाच्या वाढीने धावसंख्या झाली 20 धावा. आणि पुन्हा एकदा तोच उल्लेख करीन मी अजय सर, की जो आस्किंग रेट आहे त्या आस्किंग रेटच्या अनुषंगाने खेळ करायला हवा. वारंवार तुम्हाला स्ट्रोक सिलेक्शन चांगलं करावं लागेल, गॅप तुम्हाला शोधावं लागेल. और इस ओवर में मौका है मेरे ख्याल से, क्योंकि पहली गेंद पर बाउंड्री आई है। 20 गेंदों पर अब 63 रनों की आवश्यकता है, 22 गेंदों पर 22 गेंदें और 63 रन। तो पहली गेंद पर यदि आपको बाउंड्री मिलती है तो उस ओवर को बड़ा करने का प्रयास करना ही चाहिए बल्लेबाजों को। एक्झॅक्टली. यावेळेस परिवर्तन केलं होतं, बॉल हवेत आहे, उलट दिशेने अक्षय तेटे जजमेंट घेतोय. हा झेल कंप्लीट होईल का? पोहोचला होता बॉल पर्यंत, मिड ऑन रिजन पर्यंत जाऊन त्याने हा कॅच कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पण प्रयत्नांना मात्र साथ मिळाली नाही. नशिबाची थोडासा कमी पडलाय, कॅच ड्रॉप. गलत कॉल मेरे ख्याल से, अक्षय तेटे ने कॉल दिया था चिराग को कि ये मेरा कैच है, जबकि चिराग के लिए कैच आसान हो सकता था क्योंकि वो बिल्कुल गेंद की तरफ आ रहे थे, अक्षय तेटे पीछे की तरफ दौड़ रहे थे और पीछे जाकर कैच लेना उतना आसान नहीं होता है। चिराग एक अच्छे फील्डर भी है, मुश्किल से मुश्किल कैच भी लपक लेते हैं और मेरे ख्याल से वो भी लगभग पहुंच ही गए थे, लेकिन अक्षय ने पहले ही कहा था कि ये कैच मेरा है, मैं लूँगा, लेकिन कैच ले नहीं पाए। 21 धावा. बघा, जसं तुम्ही उल्लेख केला की अजूनही संघामध्ये जबरदस्त बॅटर्स आहेत आणि कुठेतरी अजून हे 2 फलंदाज मैदानामध्ये नशीब आजमावत आहेत. 21 बॉलमध्ये 62 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी दुसऱ्या धावाचा कॉल असेल. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील, कारण एंड कुठेतरी चुकीचा निवडला होता, त्यामुळे या 2 धावा पूर्ण करण्याची संधी या ठिकाणी फलंदाजांना मिळाली आणि 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 23 वर. आज रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के बल्लेबाजों ने बखूबी से अपना काम निभाया है, लेकिन फील्डर्स का साथ नहीं मिल रहा है बॉलर्स को। बॉलर भी अच्छा कार्य कर रहे हैं, लेकिन फील्डिंग बड़ी ही लचर रही है अभी तक के खेल में। आणि इंदेस अक्षय तेटे देखील व्यवस्थित पिचिंगची गोलंदाजी करतोय, अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. यावेळेस व्यवस्थित बॅटवर बॉल घेता आला आणि या 2 फलंदाज एकाच एंडला, म्हणजेच काय एका फलंदाजाला परतावं लागेल का? तर यस, धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतो एनके स्पोर्ट्स टीमचा 23 धावा असताना. कहीं ना कहीं मुझे लगता है कि ये विकेट जानबूझकर भी फेंका गया है, क्योंकि दोनों सलामी बल्लेबाज टिके तो थे क्रीज पर काफ़ी देर के लिए, लेकिन रन्स तेजी के साथ नहीं आ रहे थे और एक फ्रेश बल्लेबाज को क्रीज पर बुलाने का ये कहीं ना कहीं प्लान था। स्ट्रोक भी उतना अच्छा नहीं था, फॉलोथ्रू में अपनी दाहिनी तरफ जाकर वहाँ पर फील्ड किया गया था अक्षय तेटे द्वारा। और देखिए ज़्यादा कोई इंटेंट भी नहीं था क्रीज में वापस लौटने का, एक फॉर्मेलिटी थी, उसको पूरा किया गया अक्षय तेटे द्वारा। साइवान फकी 14 रन बनाकर आउट हुए। नए बैटर अब क्रीज पर अजीत मोहिते। टीम का स्कोर इस समय 23 रन, 1 विकेट के नुकसान पर 20 गेंदें शेष है, 60 रनों की आवश्यकता है, यानी कि हर गेंद पर हम देखें मनीष तो औसतन 3 रनों की ज़रूरत है। एव्हाना आपण मात्र षटकांचा उल्लेख करतो आणि आता बॉलचा उल्लेख करावा लागेल. एका बॉलमध्ये 3 धावा गोळावर कराव्या लागतील फलंदाजांना. यावेळेस ऑन साईडला खेळायचा तर बॉल जातोय मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ पर्यंत, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तो मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. कॉल होता अजितचा, स्वीकारलाय सुरेशनं
आणि या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. अजित मोहिते थोडेसे उशिरा आलेत का, तुम्हाला काय वाटते या 83 धावांचा पाठलाग करताना? चलिए ड्रिंक्स ब्रेक का वक्त वहाँ पर हो रहा है. 3 ओवर के पश्चात स्कोर 25 रन 1 विकेट के नुकसान पर. लक्ष्य है 83 का. 58 रन और चाहिए बचे हुए 3 ओवर्स में. लेट तो नहीं मैं कहूँगा, एक ही तो विकेट गिरा है, लेकिन सलामी बल्लेबाज कहीं ना कहीं उस तरह से खेल नहीं पाए जिसकी ज़रूरत थी, जो अपेक्षा थी कप्तान को. तेज़ स्टार्ट नहीं दे पाए और अब ये समीकरण है. 18 गेंदों में 58 रनों की आवश्यकता एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को ये मुकाबला जीतने के लिए. तो अजीत मोहिते आए तो सही समय पर है, लेकिन कहीं ना कहीं उनके लिए भी थोड़ा मुश्किल हो सकता है. महेंद्र माघे का आना अभी बाकी है. सुरेश पारदी कभी भी पलटवार कर सकते हैं. अभी तक थोड़ा स्ट्रगल ज़रूर किया है बल्लेबाजों ने, लेकिन देखना है कि आने वाले 3 ओवर्स में क्या होता है, किसकी होगी हार और किसकी होगी जय जयकार. बताने के लिए माइक्रोफोन पर हम आमंत्रित कर रहे हैं हमारे दोनों भी साथी कमेंटेटर्स को, सिद्दीक जिभाबे और उनके साथ कुणाल जिदाते. धन्यवाद अजय गरत. आइए दोस्तों लौट चलते हैं. भिवंडी प्रीमियर लीग की दुनिया में, अद्भुत दुनिया में. और देखिए कुणाल, पिछला अगर बीपीएल हम देखते हैं तो 2 खिलाड़ियों ने जहां ख़त्म किया था वहीं से शुरुआत की. एक है सुल्तान खान और दूसरे हैं भावेश पवार. और बीपीएल में आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते मुझसे जुड़ चुके हैं. 3 ओवर 25 और 3 ओवर में कितने रन चाहिए मैच को जीतने के लिए. माना कि इक्वेशन बहुत मुश्किल है, लेकिन अजीत मोहिते बहुत क्लास बैट्समैन है. इस वक्त मौसम काफ़ी सुहाना और स्वागत है कुणाल आपका. 18 गेंदे 58 रन, ये इक्वेशन 5 बार हमको मिला है 50+ का. अगदी बरोबर आहे. 5 व त्यापेक्षा जास्त वेळा हे इक्वेशन आले आणि आता 58 रनची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये. हा सामना रंगतदार होईल हीच अपेक्षा. अजित मोहिते या टीममध्ये आहे, महेंद्र मागे सारखा खेळाडू या टीममध्ये आहे, वेल फिनिशर मानला जातो आणि सुरेश पारदी सध्या सेट झालाय. और बीपीएल की आवाज़ की बाहर प्रेरणा गुप्ता भी हमसे जुड़ चुकी है. आपका भी हार्दिक स्वागत. जय तुरे हा बॉलर भरपूर इम्प्रेस करून गेलाय. मागच्या हंगामापासून चांगली गोलंदाजी करतोय यंगस्टरच्या लिस्टमध्ये आणि आता त्याच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलं. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला बॉल घेऊन जय तुरे. पहिल्या बॉलवर बीट केले अजित मोहितेला. थोडासा बाहेर निघाला बॉल. पिचिंग झाल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 22चा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. ग्रेट बॉलिंग, bang on target now. Moite looking for a try, bits in the air and off the surface. What a bowling from young guy. जय तुरे 83 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 57 रनची आवश्यकता अजूनही असेल. बॉल शिल्लक आहेत 17 बॉल आणि 57 रन. शाहिद आपला अनुभव पणाला लावत असताना क्षेत्ररक्षणाची इथे व्यूह रचना आपण पाहतोय. ऑन साईडला लॉंग ऑन आणि 1 मिड विकेट ठेवला. यावेळेला टॉपेश शाहिद स्वतः कॉल केला होता, परंतु जय तुरेने सांगितलं हा झेल माझा आहे आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. सुरेश पारदी बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला बसतोय हा दुसरा धक्का. अच्छा कमिटमेंट हमने देखा. हालांकि शाहिद ने कॉल की थी, लेकिन सही फैसला था. कैच जिसके सामने रहता है उसी ने पकड़ना चाहिए. बढ़िया कॉटन बॉल. आउट हुए सुरेश पारदी 8 गेंदों में 10 रन. हो, एक चांगला झेल जय तुरेच्या माध्यमातून. सुरेश पारदी इथे आउट होतोय. महत्वाची विकेट इथे मिळत असताना आणि सेट बॅट्समन आता इथे आउट झालेत. दोन्ही नवखे फलंदाज आता मैदानामध्ये असतील आणि वेगाने धावा करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय महेंद्र मागे वेल फिनिशर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला, आणि आता त्याच्याकडून भरपूर अपेक्षा केल्या जाऊ शकतात, कारण तो आक्रमक आहे, वेगाने धावा करणं जाणतो आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर 78 धावा आहेत. 78 रन त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेले आहेत. देखिए कुणाल, ये जो जोड़ी है ये तय करेंगी कि मैच कहाँ जा रहा है, क्योंकि इनमें क्षमता है इस तरह के आस्किंग रन रेट को कवर करने की. अगदी बरोबर आहे, हीच ती जोडी आणि त्याच्यावर संपूर्ण दारोमदार या सामन्याची कुठला संघ जिंकेल, एनके स्पोर्ट्स खांडवाल की रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने काय धावसंख्या उभारली पहिल्या डावामध्ये. 83 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन पुल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. महेंद्र मागे आल्या आल्या पुढे आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार. माइटी महेंद्र मागे, ये देखिए खींच के मारा गेंद मागे टूर्स एंड ट्रैवल्स के साथ हवा में इसको ले खाती हुई दूर गगन की छांव में 6 रन. क्या गजब के खिलाड़ी है. मेरा तो अपना मानना है कुणाल, ये बैट्समैन को आप नींद में से उठा के बल्ला देंगे और कहेंगे सिक्सर लगाना है, लगा देगा. हो, मारू शकतो. ज्या पद्धतीने तुम्ही आणखीन एक बिझनेस त्याच्यासाठी ओपनच करून दिला मागे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. इथे एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून. बॅकफुटला जात असताना पुल केला, पॉवरफुल होता आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोअर बोर्डवर 32. लक्ष आहे या मॅचमध्ये 83 रनचं 32 धावा झाल्यात, म्हणजे 51 रनची आवश्यकता अजूनही असेल. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. इसी तरह की स्थिति के तो ये बैट्समैन है. हो, अगदी तशी स्थिती त्याच्यासाठी. ओव्हरपिच बॉल होता, खोदून काढला अक्षरशः ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय तोपर्यंत 1 रन मिळेल. महेंद्र मागेच्या खात्यामध्ये एका धावेची भर होते आणि धावा झाल्यात आता 33. बढ़िया वापसी. जयतुरे की आगे रखा था, फुलर लेंथ की गेंद थी और इस तरह की गेंद पर आप बड़ा शॉट नहीं खेल सकते. अभी भी मैच बना हुआ है, देखना है कि मागे को कितना स्ट्राइक आता है और अजित मोहिते कब गेअर बदलते. चांगलं कमबॅक जयतुरेचं. वाईट यॉर्करचा प्रयत्न या अगोदरच्या बॉलवर. आता देखील तोच टप्पा, मगाशी देखील बीट केलं याच लाईनवरून फलंदाज अजित मोहितेला आणि आता पुन्हा एकदा तोच टप्पा हाताळत असताना जयतुरे. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये. क्या गेंद स्विंग हो रही है, कांटा बदल रही है. कुणाल ये बताइए अजीत मोहिते का ऐसे कौन से याददाश्त जो आप शेयर कर सकते हैं ऑडियंस में. भरपूर रेकॉर्ड आहेत या दादर नायगावच्या अजित मोहितेच्या नावावर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने जिंकली विक्रांत केने प्रतिष्ठानकडून खेळत असताना. आणि स्वर्गीय सतीश धुळे यांच्या अनेक आठवणी नेहमीच ताजा करणारा हा खेळाडू आहे. सतीश धुळे म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख होती ते हे जग सोडून गेलेत, परंतु त्यांचा शिष्य मैदानामध्ये खेळतोय सध्या अजित मोहिते. टीमची धावसंख्या 34. शेवटचा चेंडू जयतुरेच्या या ओव्हरचा फेस करताना दिसेल फलंदाज अजित मोहिते. शॉर्ट बॉल होता, टर्न केलाय बॉल, यावेळेला लवकर पोझिशनमध्ये आला आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. हीच ती ओळख आहे स्वर्गीय सतीश धुळे साहेबांची आणि इथे दाखवत असताना हा षटकार. कमाल का शॉट, बहुत जल्दी लेन को पिक कर लिया था. आइए देखते हैं, ये क्लास है उनका. ये देखिए बहुत जल्दी पिक कर लिया था और वाकई में कलाइयों से केवल टर्न कर दिया था लॉन्ग लेग के ऊपर. 6 रन. कमाल का शॉट. हुक शॉट जरूर था लेकिन आधी कलाइयाँ घुमाई थी वहाँ पर. हो, मनगटी फटका इथे सजवला. चांगलं टायमिंग. षटकार येतोय. 40 धावा झाल्यात आणि आता 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 43 रन. जास्त वेळ घेऊ नका, टीम मिटिंग जास्त घेऊ नका, ही नम्रतेची विनंती अंपायर तुम्हाला वॉर्न करत असताना. कारण 5 मॅचेस आज देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. याही ग्रुपमध्ये आपण पाहतोय अनेक चढ आणि उतार येत असताना, ज्याप्रमाणे ग्रुप बी मध्ये आपण पाहिलं. कुणाल क्या लगता है, बिल्कुल सही कहा आपने. ग्रुप बी में जो उथल पथल हुआ था वहीं समय में कॉपरेट करें क्योंकि 2 ओवर के लिए आपके 9 मिनट बचे हैं. 40 धावा झाल्यात 40 आणि आता अजूनही 43 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 43 रन. अजित मोहिते आणि महेंद्र मागे दोन्हीही मातब्बर बॅटर आता मैदानामध्ये आहेत आणि यांच्याकडून अपेक्षा केल्या जाऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. देखिए कल 2 ओवर में 53 चाहिए थे, आज 2 ओवर में 43 चाहिए. कल 53 चाहिए थे और महेंद्र मागे ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. तिन्ही सामने पराभूत झालेला आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. म्हणजेच त्यांना हा सामना खूप महत्त्वाचा आहे या ग्रुपमधून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय NK स्पोर्ट्स खांडवाल. 12 चेंडूमध्ये आता 43 रनची आवश्यकता आहे. माइटी महेंद्र मैदानामध्ये खेळतो आणि त्याच्या बरोबरीने अजित मोहिते ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. 43 रनची अजूनही आवश्यकता आणि 5व्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आता मयूर पाटील आलाय. यस, PTC के बहुत नामची खिलाड़ी हैं
यॉर्कर्स इनके देखने के लायक रहते हैं, कटर्स भी देखने के लायक रहते हैं। और पीटीसी में महेंद्र और मयूर कई मर्तबा आमने सामने खेल चुके हैं। पहिला बॉल घेऊन येईल आता मयूर. पीटीसीचं क्रिकेट, पडघा टेनिस क्रिकेट, अतिशय वेगळं आणि दर्जाचं क्रिकेट. आता इथे चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. पहिला बॉल लेग कटर होता, लवकर लाईन पिक केली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त प्रेक्षक बनून जाईल आणि बॉलला पाठवलंय माइटी महेंद्रने सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार आणि पहा टुर्नामेंटचा हा 444 क्रमांकाचा षटकार. ये देखिए उनकी ये स्पेशल गेंद रहती है, आने दिया, वार किया, हरकत में आ गए और हरकत में बरकत रहती है. 6 रन. एक बात है कुणाल, महेंद्र मागे आखिरी गेंद तक रुके क्योंकि सामने आइकॉन है उनके. ये जोड़ी अगर आखिरी गेंद तक रुकी तो फैसला आखिरी गेंद में ही होगा. आता षटकारामध्ये डीलिंग करत असताना महेंद्र मागे 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकले. 13 धावांवर 3 चेंडू फेस केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक सिंगल. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी महेंद्र मागेची या मॅचमध्ये. अजूनही 37 धावांची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 37 धावा. मयूरवर थोडासा दबाव असेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. दुसरा बॉल पुढे टाकलाय, ओव्हर पिच होता आणि यावेळेला ओव्हर पिच बॉल तर मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही. हा माइटी महेंद्र आहे, त्याच्या बॅट मधून माइटी षटकार. क्या शॉट खेला है, मागे को आप आगे गेंद नहीं रख सकते. जूजी ऑफ वाली थी, महेंद्र मागे के प्लेट पे मक्खन लगा के दिया. बहुत बढ़िया फॉलो थ्रू, गेंद स्टैंड में, हाई एंड हैंडसम, यूज इट. 6 रन. कुणाल, लगता है कि आपको सुबह के मैचेस ऐसे ही मिल रहे हैं. बिलाल शेख वाला मैच मिला, आज ये मैच मिल रहा है. हो, चांगली बॅटिंग माइटी महेंद्रच्या बॅटमधून फटके येत आहेत आणि सलग 2 षटकार ठोकलेले आहेत. दबाव आता मयूरवर स्पष्ट असेल, कारण 2 षटकार आलेत, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अगदी एक समोर लॉंग ऑनला त्याच्या बॅटमधून. धावा झालेल्या आहेत 52. 50 अप, 31 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये 31 रन. महेंद्र मागे, त्याच्या समोर एक क्षेत्ररक्षक सजवण्यात आले. सिलिकव पॉइंट. ओव्हर पिच बॉल, आणखीन एक धमाका. यावेळेला स्लॉग मध्ये होता आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉग हिटिंगचा अतिशय उत्तम नमुना पेश करत असताना महेंद्र मागेच्या बॅटमधून या ओव्हरचा हा 3रा षटकार. This is a great pinch hitting from finisher of Maharashtra, Mahendra Mage. Look at that, towering 6, tremendous power, high in the air, going, gone out of ground. What a batting. सलग 3 षटकार ठोकणारा हा 11वा खेळाडू ठरला या BPL मधला. पहा काय बॅटिंग इथे केली जाते. हायलाइट्स आपल्या समोर टाकलेला बॉल देखील ओव्हर पिच होता, त्याला लॉंग ऑनला पाठवलं. त्यानंतर सिलिकव पॉइंट ठेवला. दबाव टाकायचा होता, पुन्हा एकदा लेंथ पुढेच होती आणि इथे स्लॉग हिटिंग करण्यासाठी तर महेंद्र मागे जाणला जातो. टीमची धावसंख्या 58. देखिए शाहिद शेख ने कमर पे हाथ दिया है, क्या किया जाए ये रनों के सुनामी को रोकने के लिए. ये पहला सिक्सर, वंडरफुल टेलीकास्ट, प्रिंस मूवीज. ये दूसरा सिक्सर जो सीधा लॉन्ग ऑन पे स्टैंड में गिरा था, और ये उसके बाद तीसरा सिक्सर ग्राउंड के बाहर. क्या बल्लेबाजी हो रही है. व्हाट अ मैच. अब कितने चाहिए साहिबा. अब 25 चाहिए साहिबा. आपको क्या लगता है मैच. मैंने पहले ही कहा है, ये मैच अगर रईस बिल्डर को जीताकर सम्मान की लड़ाई जीतना है तो कम से कम महेंद्र मागे को तो डगआउट भेजना होगा. 25 धावांची आता आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 25 धावा. महेंद्र मागे सलग 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार. यस, महेंद्र मागे के लिए तालियां बजाइए डगआउट से, क्योंकि बीपीएल में इन्होंने भी 103 रन बनाए. दुसऱ्या बाजूला चिरागने 100 रन पूर्ण केले. त्याच्यानंतर महेंद्र मागेने 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत या BPL मध्ये. भिवंडी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. ही लाईन चांगली होती, बरोबर मिडल आणि लेग स्टंपवर हा बॉल होता. ऑन साईडला दिशा देत असताना एक चांगला मनगटी कलात्मक फटका इथे सजवला महेंद्र मागेने. सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर आता 24 धावांची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 24 धावा.
यस, मयूर पाटिल इसी के लिए तो जाने जाते हैं, लेकिन महेंद्र मागे के इरादे आज बहुत ही खतरनाक है, काफ़ी तीखे तेवर हैं। लेकिन हमारे बीच BC4 के सदस्य बुम बुम सुभाष ठाकरे जी का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है। नरेंद्र चौधरी MD जय कुमार के, आपका भी हार्दिक स्वागत। 24 धावांची आवश्यकता, 8 चेंडूचा खेळ शिल्लक। आता अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला, मयूर पुढचा बॉल घेऊन, मयूरचा हा बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला। तत्पूर्वी एक चोरटी धाव इथे पूर्ण करत असताना बाईचा इशारा इथे पंच घोषित करतायत। 23 रन करावे लागतील, 7 बॉलचा खेळ शिल्लक, मॅच ऑन। आता पुन्हा एकदा रंगत आणली आहे, मयूरने चांगले बॉल टाकलेत मागील 2। देखिए शादाब खोदकर साहब हमारे काबिल दोस्त जुड़ चुके हैं, आप आए, बाहर आई। देखिए ये जो एक गेंद है ना, ये दोनों टीमों के गले की हड्डी बनी है, ना उगले जाए ना निकले जाए। व्हाट अ मैच, क्या मुकाबला हो रहा है। मागे के पास स्ट्राइक, 15 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत महेंद्र मागेने, आणि यामध्ये आणखीन एका षटकाराची वाढ करा। 16 षटकार ठोकत थॉमस डायसला इथे पिछाडीवर पाठवलंय। महेंद्र मागेच्या बॅट मधून हा येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार। कुणाल वो जो 22 रन बना था वो शाहिद शेख अफसोस कर रहे होंगे, लेकिन कहते हैं कि सांप गुजरने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है। महेंद्र मागे तो मानो पीछे पड़ गए रईस बिल्डर के मैच ले उड़ेंगे। एक बात और बताता हूं मैं आपको महेंद्र मागे के बारे में। 17 धावांची आवश्यकता आहे, बॉल शिल्लक आहेत 6 बॉल आणि 17 धावा हे समीकरण। महेंद्र मागेच्या बरोबरीने अजित मोहिते सध्या मैदानामध्ये खेळत आहेत। यस, महेंद्र मागे के बारे में हमेशा दर्शक ये कहते हैं, वो इंटरव्यू में उन्होंने भी कहा था कि मानो अलाउद्दीन का चिराग लेके आते, जला देते, सफल होते। महेंद्र मागे नेहमीच दमदार बॅटिंगसाठी जाणला जातो, शुभ मुहूर्ताची त्याला गरज नसते। जेव्हा येतो मैदानामध्ये मेहनतीच्या जोरावर सातत्याने दमखम दाखवतो, आपल्या खेळीने मंत्रमुग्ध करतो। जिला परिषद सदस्य नईम शेख साहब सत्कार सम्राट हमसे जुड़ चुके हैं, आपका इस्तेकबाल है। सुभाष ठाकरे जी, आपका भी इस्तेकबाल। काय बॅटिंग केली आहे महेंद्र मागेने, 6 चेंडू आणि 17 धावा। वर्तमान काळातील चालू वेळेला शुभ मुहूर्त समजून प्रयत्न सुरू केले आणि हेच प्रयत्न नेहमी करत राहिलो तर यश अटळ आहे, अशी फलंदाजी सध्या महेंद्र मागे करत असताना। यस, MH04 EQ 17, MH05 EQ 1721, ये गाड़ी का कांच खुला है, उसके ऑनर जाकर तुरंत ही अपनी गाड़ी का कांच लगा ले। 17 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये असेल। बोल तयार, किरण पहिला बॉल 100 स्ट्रोक होता, टर्न केलाय बॉल, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव इथे पूर्ण केली आहे। पहिला बॉल अचूक टप्प्यावर हाताळलाय, महेंद्र मागेने कॉन्फिडन्स दाखवलाय, आत्मविश्वास की मी करू शकतो। स्ट्राइक त्याने घेतली आहे, एकच धाव घेतली आहे। 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता। दोनों रास्ते, महेंद्र मागे आउट हुए तो रईस बिल्डर की उम्मीदें ज़्यादा बढ़ जाएंगी, और रुक गए तो फिर ये ऐसे मैचेस नहीं छोड़ते। चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये, 41 रनची पार्टनरशिप आतापर्यंत केली आहे। खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत साहेबा मोमीन सातत्याने पोहोचवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले गुणलेखन त्यांनी केलंय। 16 धावांची आवश्यकता। यावेळेला महेंद्रने टर्न केलाय बॉल, बॅट मधून पाठवलाय सीमारेषा पलीकडे, आणखीन एक षटकार। देखिए मैच अभी जीता नहीं गया, अगर मैच जीता गया तो रईस बिल्डर के जो खिलाड़ी हैं अगले 3 दिन तक महेंद्र मागे उनके सपनों में रहेंगे। काय फलंदाजी आहे पहा, जास्त पहिले शफल झाला, त्याच्यानंतर पाहिलं की बॉल तर लेग स्टंपवर आहे, त्याने फक्त दिशा दिली, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला। षटकार येतो आणि आता या मॅच मध्ये धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 73, 73, 10 धावांची आवश्यकता आहे। 10 रन करायचे आहेत या मॅच मध्ये। व्हाट अ मॅच, काय सामना इथे रंगलाय। बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 10 रन हे समीकरण।
हाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आणखीन एक मोठा फटका. यावेळेला फलंदाज माइटी महेंद्र षटकार. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त? 44 रन. अर्धशतक के लिए 6 रन और जीतने के लिए कितने? 4 रन. क्या लगता है, ये तो आखिरी गेंद भी आने नहीं देना चाह रहे. 4 रनची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 3. कर्तृत्ववान हा खेळाडू आहे. काय खेळलाय. वेल फिनिशर. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण. कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक नवीन पंख देऊन जातात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत. हाच तर यशाचा सिद्धांत आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर यश किती घवघवीत आहे. फलंदाज माइटी महेंद्रचं या मॅचमध्ये सामना कुठे होता आणि कुठे आणलाय त्याने. या मॅचमध्ये आता रन करायचे 4. बॉल शिल्लक आहेत 3. कुणाल, सबसे बड़ी बात है कि अगर वह अर्धशतक लगाते हैं तो बीपीएल के इतिहास का सबसे तेज अर्धशतक रहेगा. पाहूया अर्धशतक इथे पूर्ण होतंय का. बोलत तयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेला समोर टायमिंग प्रॉपर. माइटी महेंद्र इथे दाखवत असताना अर्धशतक तर ठोकले आणि सामना देखील जिंकून दिलाय. शाहिदने त्याला नक्की त्याची पाठ ठोपाटली आहे. वेल प्लेड महेंद्र मागे. वेल प्लेड टीम एनके स्पोर्ट्स कांडवाल. What an inning from finisher of महाराष्ट्र माइटी महेंद्र मागे. 52 रन 10 गेंदों में और उसमें 8 सिक्सर. What an inning. Congratulations विवेक पाटिल, सुजीत पाटिल, महेंद्र मागे, अजीत मोहिते and all team. Hard luck रईस बिल्डर, hard luck तारिक and hard luck हरीश केने. 10 गेंदों में 50 रन, सबसे तेज अर्धशतक. आइए दोस्तों, प्रेजेंटेशन सेरेमनी में हम बढ़ रहे और बीपीएल की आवाज की बाहर प्रेरणा गुप्ता जुड़ चुकी. Well, extending a very warm welcome to all our viewers viewing from their TV, mobile screens and all around in the stadium. Well, ladies and gentlemen, today is the 9th day and this is BC4 and Altaf Bali presents Bhiwandi Premier League Season 2. ये नहीं देखा तो क्या देखा. Well, ladies and gentlemen, अब यहाँ हम आ चुके हैं प्रेजेंटेशन बॉक्स में. जुड़ने वाले हैं हमारे साथ द वेरी बेस्ट कमेंटेटर सिद्दीक भाभी जी और हम अनाउंस करने वाले हैं मैन ऑफ द मैच अवार्ड. बहुत ही बढ़िया मैच रहा, बहुत ही रोमांचक मैच रहा और माइटी महेंद्र अपना अर्धशतक कंप्लीट करते हुए यहाँ पर हमें दिखें. क्या वो होंगे मैन ऑफ द मैच या नहीं होंगे, ये पता चल जाएगा कुछ ही समय में. तब तक के लिए मैं बुलाना चाहूँगी अपने को कमेंटेटर सिद्दीक भाभी को. सर थोड़ा फ़ोन पे बिजी हैं, वो बहुत इम्पोर्टेंट कॉल अटेंड कर रहे हैं. थोड़े ही समय में हमारे साथ जुड़ेंगे और आ गए हैं. क्या बात है सर, आज आप राजेश खन्ना शर्मा जाए ऐसे टाइप का आप ड्रेसिंग करके आए हैं. बिल्कुल आइए प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मैं तने पाटिल साहब, सुभाष ठाकरे, नईम शेख और नरेंद्र चौधरी को आवाज़ देना चाहूँगा मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए. मोस्ट वेलकम. तमाम गेस्ट्स का बहुत बहुत शुक्रिया. तने पाटिल साहब मोस्ट वेलकम. बुम बुम सुभाष ठाकरे BC4 सदस्य, हमारे नईम शेख जिला परिषद MD जॉय कुमार. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है फिनिशर ऑफ महाराष्ट्र, सबसे तेज अर्धशतक 10 गेंदों में 50 रन, माइटी महेंद्र मागे. वूहू! जोरदार तालियां फॉर महेंद्र. वेलकम महेंद्र. सुबह को तो आपने वाकई में ऐतिहासिक बना दिया. कॉन्ग्रेचुलेशन. Congratulations and celebrations. यस महेंद्र, सबसे पहले हम नईम शेख के हाथों से आपको गिफ्ट हैम्पर दे रहे हैं. वेल डन.
ड्रीम होममेड केक तने पाटिल साहब देने जा रहे हैं। और लापास बुटीक, फैशन की दुनिया का बड़ा नाम, अनीस अंसारी, वसीम अंसारी, रियल इस्टेट। और आखिर में ये ट्रॉफी आपको बता देंगी कि ये इनिंग सबसे बेहतर थी बीपीएल में। और देने भी कौन जा रहा है? जो खुद सिक्सर का सुल्तान है। आपने 8 लगाए। BC4 के सदस्य बुम बुम सुभाष ठाकरे जी, एक्रेलिक आर्ट 2 पल्लन भाई की एक खूबसूरत देन। तमाम मेहमानों का विशेष धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। महेंद्र मागे कुछ तो चर्चा, क्योंकि आज कम खर्चा, कम गेंदे और फुल चर्चा अपने इनिंग खेली। देखिए महेंद्र मागे, आपके इनामात बहुत आए हैं। जब यहाँ पहुँचेंगे हम आपको हाथ से देंगे। आपके सुजीत पाटिल का भी इनाम है। जब आएंगे सबसे पहले ये सवाल, क्या वाकई में आपके पास अलाउद्दीन का चिराग है? ऐसा कुछ नहीं है। सबको लगता होगा अलादीन से, ऐसा कुछ नहीं, लेकिन मैं प्रैक्टिस में बहुत हार्ड वर्क करता हूँ। अब सब तुमको लगता होगा कि आगे आ रहा, पीछे से मार रहा, ऐसा कुछ नहीं, क्योंकि प्रैक्टिस मैन परफेक्ट। तुम जितना प्रैक्टिस करेंगे तुम उतना परफेक्ट होंगे। तुम जाएंगे बोलेंगे मैं सीधा बॉल को खेलूंगा, नहीं, जितना बॉल घूमेगा विकेट पे, जितना अच्छे से ज़्यादा प्रैक्टिस करेंगे उतना तुम अच्छी बैटिंग कर सकते हो। और सबसे बड़ी बात कि टारगेट कितना भी रहने दे, लेकिन एक मन में विश्वास चाहिए कि मैं उसको हासिल करूंगा, बस, दूसरा कुछ नहीं। क्या बात है। ऋषि पटेल ने इंटरव्यू में कहा था लॉकडाउन के कि महेंद्र मागे लोन ऐसे बैट्समैन है जिनके सामने हमेशा इक्वेशन इसी तरह का रहा है और वो 98% सफल रहे। और यही उनका जवाब था कि आपको विश्वास चाहिए, यू कैन डू इट। एक है हमारे इंडियन क्रिकेट टीम में महेंद्र सिंह धोनी और एक है भिवंडी में महेंद्र मागे। ये बहुत सुनने आता है मुझे हमेशा। क्या कहना चाहते हैं इसके बारे में? आपके आइडल कौन है? मेरे आइडल तो MS धोनी ही है। तो आपका नाम भी वही है, आपने खेला भी बिल्कुल उनकी तरह और टीम को जिता दिया है। किसको डेडिकेट करना चाहेंगे ये विन? मैं पूरी टीम को करना चाहूँगा और अगले मैच को मैं इतना ही कहना चाहूँगा कि खाली स्टार्ट दो, खाली ऊपर के 3 ओवर है, खाली मेरे को 3 ओवर में 30-35 मार के दो, बाद में हम लोग देख लेंगे। क्या बात है, स्टार प्लेयर की निशानी। ये सिर्फ कप्तान नहीं, ये सिर्फ फिनिशर नहीं, ये बाजीगर भी है। दोस्तों ये थे आज सुबह के मैन ऑफ द मैच महेंद्र मागे। सुपर्ब, कांग्रेचुलेशंस। टेकिंग यू बैक टू द कमेंट्री बॉक्स। जबरदस्त खेळ। अजय सर, तुमच्या ध्यानीमनी होतं का 18 बॉल्समध्ये 58 धावांची गरज असताना आपल्याला वाटलं होतं की सामना कदाचित एकतर्फी जाईल की काय, पण महेंद्र मागेचं येणं अजूनही बाकी होतं, पण त्याने ते करून दाखवलंय। देखिए हम भिवंडी से बिलोंग करते हैं और हमें तो आदत ही हो गई है। एक मिनट हमारे बीच जागृत मराठा के ओनर प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ 40+ संगठना के अध्यक्ष